तालुक्यामधला नंबर 1 चा अष्टपैलू खेळाडू, या खेळाडूचा अनेक वेळा कौतुक करण्यासाठी आता शब्द कमी पडतायत. अशा खेळाडूचा गुणी गोलंदाजाचा हा सामना आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तो त्यांच्या या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला विशाल वल्टे सारखा अतिशय मातब्बर खेळाडू, मास्टर ब्लास्टर फलंदाज की जो या सामन्यातून आपली मास्टर इनिंग खेळील चेंडू. आणि विशाल अतिशय क्वालिटी फलंदाज करतात. अगदी बैठा शॉट त्यांनी मारला असं मला लागेल, कारण ग्रामीण भाषेमध्ये बैठा शॉट म्हटला होता. आणि आपल्या स्टाईल मध्ये हा चेंडू जबरदस्त चेंडू तो प्रतिकार केला, फटकावला गेला आणि षटकार विवो षटकार मानला गेला. तर अशा प्रकारे शानदार आपण फलंदाजी पाहतोय ती या खेळाडूची. आणि नुकतंच षटकार मारताना संघाची धाव संख्या ती 8 वर. तर अजय वाणी आणि अजय भोयर हे दोन आमचे दर्शक क्रीडाप्रेमी प्रेक्षक वर्ग त्यांनी आपलं टी शर्ट घेण्यासाठी द्यायचं रिअल अकॅडमी कडून. आणि आपण पुन्हा एकदा मैदानात येतोय. षटकामध्ये महेशांचा चौथा चेंडू. पाठीमागे चेंडू पडतो, लेग स्टिकच्या बाजूने पडत होता आणि बॅटच्या कडा घेऊन सरळ निघतो पाठीमागे आणि पंचांचा मात्र चौकाराचा इशारा येतोय. तर एक चांगलं शानदार इनिंग आपण पाहतोय ते विशाल वल्टेंचे. धन्यवाद डीजे. तर राजीव इथे येतात आपले प्रेक्षक वर्ग रिअल इकॉनॉमिक त्यांना खास टी शर्ट देण्यात येतोय आणि सरांना विनंती असेल आपण हे बक्षीस त्यांना द्यायचं आहे. विशाल ठाकरे सर आपल्याला हे बक्षीस वितरित करतायत आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन या प्रेक्षक गृहाचा, प्रेक्षक वर्गाचा की त्यांना खास इथे संधी मिळते. तर आता एक धाव फटकावताना चेंडूवर धाव घेतली गेली आणि धाव संघ जाऊन पोहोचली संघाची. त्याबरोबर श्री बालाजी चॅम्पियन संघाची ती आता मात्र 13 धावा फलकावा लागला गेला आणि कुठल्याही प्रकारची विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये. तर महेश भोईर किंवा विशाल वल्टे हे दोन मास्टर खेळाडू म्हणून फलंदाज आहेत. मनीष तर बघूया विशाल वल्टे एका बाजूला खेळतात, दुसऱ्या बाजूला त्यांचा नवीन सहकार्य येतोय फ्रॉम आलमान. तर अशा वेळेस हे दोन चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत श्री बालाजी संघ चॅम्पियन संघासाठी. आणि बघूया सकाळचं जो सत्र पाहिलं आपण, सकाळच्या सत्रामध्ये 106 धावा ठोकल्या गेल्या होत्या. तशा प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न मानस असेल तो या संघाचा सुरुवातीला चांगला स्कोर उभा करावा स्कोर बुकवर आणि प्रतिस्पर्धा नक्कीच त्यांचं मानसिक खचीर करावा हा दृष्टिकोन मला वाटतं असेल मनात विशाल यांच्या. आणि त्यामुळे षटकामध्ये पुढचा चेंडू सुरुवात होताना एका पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टाकला गेला. तर प्रसाद राऊत मात्र नक्कीच आगोकी गोलंदाजी करतायत. मध्यम गती एका तेज थरार गोलंदाजी सुद्धा करतांमध्ये आणि त्यामुळे फलंदाज खेळणं मुश्किल झालेलं थोडंसं ते या षटकामधून. तर पहिल्या षटकात थोडेशा खर्च झाले 13 धावा आल्या. त्या मात्र या षटकात आपण बहद्दार अशा कामगिरी पाहतोय ती या गोलंदाजी प्रसाद राऊत यांची. 3 चेंडू हाताळले गेले अशा प्रकारचे आपण प्रदर्शन पाहतोय या सामन्यामधून. या षटकामधलं ते प्रसाद राऊत यांचं आपल्या कोहज चॅलेंजर संघासाठी. आणि त्या षटकामधला 5वा चेंडू नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले कुंदन जे मात्र नॉन स्ट्रायकरला असतील आणि षटकात सामना करतील ते विशाल वल्टे अतिशय एक माहिर फलंदाज. बघूया संघासाठी खूप भरीव कामगिरी त्यांना करावी लागेल या सामन्यामध्ये. अशा वेळेस मात्र आता सामना करणार आहेत ते या शानदार गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा मुकाबला करतील प्रसाद राऊत यांचा. आणि मात्र बघा 5 पहिले स्लॉट मध्ये चेंडू लगेच फुल केला गेला आणि हीच या खेळाडूची खासियत म्हणली जाते. अगदी चेंडूचं निरीक्षण चांगल्यापैकी आहे आणि सचिन मास्टर असं सचिन तेंडुलकर नेहमीच म्हणायचे की अशा प्रकारे आपण जर चांगला क्रिकेट खेळायचं असेल तर आपल्याला गोलंदाजी करतोय त्या गोलंदाजीचा आपण अचूकता हेरता आली पाहिजे. आणि हीच अचूकता मला वाटतं या खेळाडूकडे दिसते. निरीक्षण शक्ती अफाट आहे आणि त्याचा फायदा मात्र नुकताच चेंडूवर घेतला गेला. आणखी एक शानदार षटकार ठोकताना आणि संघाची पोहोचलेली ती 20 वर 20 प्लस ऑफ 2 विकेट 2 गडी बाद 20 धावा. तर विशाल मात्र एक शानदार दुसरा षटकार मारतात सामन्यामधून आणि गरज थोडेसे बरसतात सामन्यामध्ये. तर पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र फसवला गेला कारण अगदी बॅकफूट घेऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि बॅटची स्लाइड कट करून सर्व यांच्या हातामध्ये स्थिरावला. आणि आता मात्र या खेळाडूचं इथे इनिंग संपली. एक खूप मोठी इनिंग पाहिजे होती मात्र नक्कीच जे प्लॅनिंग महेश भोईर यांचे सक्सेस करून दाखवतात या षटकामधून ते प्रसाद राऊत. आणि पाहता 3 गडी इथे बाद केले गेले. एक सुमधुर संघ लीग मध्ये परवा दुसऱ्यामध्ये. आणि आता खऱ्या अर्थाने नक्कीच कंबर कसावी लागेल ती इथे बालाजी चॅम्पियन संघाला, कारण शिकंजा कष्ट केला लागेल शेतूच्या मजबूत केला पकड मजबूत केलेली सामन्यावर ती खोज चॅलेंजर संघाने या दुसऱ्या षटकामध्ये. अशा वेळेस आता बघूया ही निराशा थोडीशी बाजूला ठेवावी लागेल. आणि आता जे दोन फलंदाज कुंदन किंवा भरत बागोल
ज्यांना मात्र सरस खेळ करावा लागेल सामन्यासाठी, कारण अस्तित्वाची लढाई या सामन्यामधली. जो संघ इथे चांगली शानदार कामगिरी करेल तो पुढे निघणार आहे या लीग मध्ये, आणि म्हणूनच या सामन्यात महत्व खूप मोठं आहे. ते प्रेक्षक वर्ग जाणून आहेत आणि अशा विषय दोन्ही खेळाडू दोन्ही संघ सुद्धा जाणून आहेत. दरम्यानला हा नवीन षटकामधला पण नरेशनचा सुरुवात होताना आमगाव फ्रॉम ज्या द्रुत गतीने त्यांनी सुरुवात केली या षटकामध्ये. महेश यांनी विश्वास ठेवताना त्यांच्याकडे चेंडू सोपवला आहे आणि नक्कीच विश्वास ढळू द्यायचा नाही हा प्रयत्न करतायत त्या षटकामध्ये. चांगला पहिला चेंडू हाताळताना VIP स्टँडच्या दिशेने त्या दिशेने मारा सुरू झाला होता, किंवा कॉमेंटेट करून आपण पाहतोय त्या दिशेने मारा करता येतो वाडा मनोहर हायवे एंड कडून. आणि पुढचा तो चेंडू यावेळेस मागे सरकून खेळायचा प्रयत्न होता, तो कुंदन यांचा चेंडू फटकावला गेला, परंतु त्यावेळी शतक मध्ये चेंडू फील्ड करता येतात मिड ऑफला. आणि त्या दरम्यान एक धावेने धावसंख्या वैयक्तिक खातं उघडलेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 21 वर 21. 3 गडी बाद 21 धावा पाहतोय आपण फलकावर. ते तिसरी बालाजी चॅम्पियन संघाच्या अगदी चॅम्पियन प्रमाणे त्यांना लढत द्यावी लागेल या मात्र कोहज चॅलेंजर संघाविरुद्ध. आणि सर्व आता खूप मोठी जबाबदारी येते या फलंदाजावर भरत बागुल यांच्यावर. तर नरेश पुढचा चेंडू अगदी दबावाखाली ते देखील खेळतात, कारण शेखर एसटी पाठी बघून चांगलं शतरक्षण करतायत. आणि 120 मात्र हा दबाव थोडासा वाढवण्याचा प्रयत्न होतोय, आणखी मात्र मजबूत आपली पकड बसवण्याचा प्रयत्न होतोय तो मात्र इथे रॉयल इथे कोहज चॅलेंजर संघाच्या बाजूने त्यांच्या संघाच्या बाजूने. आणि हा पुढचा चेंडू याचा लेग स्टिकला पडतोय, थोडासा खराब चेंडू. आणि पंच आमचं प्रदर्शन दाखवत या गोलंदाजाचा की चेंडू खराब स्वायर मारा झाला आणि त्यामुळे एक पनिशमेंट त्यांना मिळते वाईट रूपाने. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 22 वर 22. 3 बाद 22 धावा. षटकामधला पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामधला चौथा चेंडू आणि थोडासा अप्पर कट आणण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लॉंग लेगच्या बाजूने गेला, शॉर्ट लेगच्या बाजूने म्हणायला लागेल तिकडे गेला आणि सुद्धा विकेट किपर कसरत करतो ते चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत मात्र सचिन हे चेंडू थांबवलाय आणि या दरम्यान एक धाव आणखी जोडली गेली संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 वर 23. 3 आतापर्यंत जे फलंदाज बाजूला सुरुवातीला विशाल वल्टेच्या साथीने आले ते रुपेश बाद झाले आणि त्यानंतर मनीष बाद झाल्यानंतर तिसरा गडी बाद झाला, त्या अर्थातच विशाल वल्टे ज्यांनी संघासाठी 19 धावा केल्या. तर रुपेश यांनी 1 धाव आणि मात्र 0 बाद झाले ते मनीष. असे 3 फलंदाज तंबूमध्ये परतले होते. आणि या षटकात नरेशनचा आता पुढचा चेंडू जो आपण मारा पाहतो आमच्या या पहिल्यांकडून त्याला सामोरे येतं ते कुंदन बिलगर संघाचा अतिशय हुनार खेळाडू. आणि यावेळेस आपली पोझिशन बनवताना चेंडू मात्र काढला तर लॉंग लेगला तिकडे क्षेत्ररक्षक चांगल्यापैकी फील्ड करतायत आणि फेक अचूक आलेली ती एसटीच्या हातामध्ये तत्पूर्वीच 1 धाव घेतली गेली. मला प्रसाद राऊत चेंडू फील्ड करत होते आणि चांगल्यापैकी फिल्डिंग करतायत, चांगल्यापैकी गोलंदाजी आपण पाहिली त्यांची आपल्या या कोहज चॅलेंजर संघासाठी. आणि त्यामुळेच 1 धावेने धावसंख्या भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर 24. 3 बाद 24 धावा. नरेश षटकामधून अंतिम चेंडूचा खेळ इथे बाकी होता या तिसऱ्या षटकामध्ये. आणि आखोड पात्र क्षेत्ररक्षण लावलं गेलं ताली बघा. शॉर्ट लेगला जे क्षेत्ररक्षक उभे केलं तर सचिन ज्यांनी चेंडू फील्ड केला, परंतु तोपर्यंत एक चांगला षटक संपला आणि त्याचबरोबर 3 षटकाचा खेळ सुद्धा संपला. तर डीजे मसालांना एक संधी सुमधुर संगीत ऐकवण्याची. धन्यवाद धन्यवाद. तर बघा गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की या सैराट चित्रपटाने खरोखरच अगदी अशिक्षित माणसापासून सुशिक्षित माणसापर्यंत अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना वेळ लावला या गाण्यांनी. आणि आर्ची आणि परशा खूप प्रसिद्ध झाले. मात्र काही करायची कृपया प्लीज फास्ट. तर या दरम्यान मात्र तिसरं षटक संपल्याचा 3 षटकाचा जो खेळ संपला गेला फलकात धावसंख्या लागली गेली. तिसरी बालाजी चॅम्पियन संघाकडून 3 गडी बाद होताना 24 धावा म्हणजे 8च्या गतीने धावा काढल्या गेल्या. आणि ही गती मला आता वाढवावी लागेल ती बालाजी चॅम्पियन संघाला. आपण पाहिलं असेल की काला याच कोहज चॅलेंजर संघाने सर्वाधिक विक्रमी धावसंख्या केली होती, ती 119 धावा ठोकल्या होत्या या संघाने. आणि त्यातमध्ये महत्वपूर्ण अशी कामगिरी केली होती ती महेश भोईर यांनी झंझावाती अर्धशतक ठोकलं होतं ते सामन्यामधून. आणि खरोखरच एक रॉयल खेळाडू म्हणेन तालुक्यामधला एक अतिशय बेताज बादशाह खेळाडू म्हणेन की ज्यांनी अनेक वर्ष तालुक्यामध्ये नंबर 1चं स्थान टिकवून ठेवलंय. आपल्या तालुक्यामधला एक आदर्श खेळाडू म्हटलं जातं किंवा एक अष्टबली खेळाडू म्हटलं जातं. आम्ही तर वारंवार त्याचं कौतुकच करत असतो. आणि अनेक आमचे क्रीडा समीक्षक आमचे अनेक कॉमेंटेटर जे आपल्या वाडी तालुक्यातले असू देत किंवा बाहेरचे असू देत ते या खेळाडूंचं नेहमीच कौतुक करतात. त्याला घाई करायची कृपया. तिसऱ्या षटकाला सुरुवात, चौथ्या षटकाला सुरुवात आणि प्रसाद यांचं मात्र हे दुसरं षटक.
तर षटकामधून पहिला चेंडू कागदी लिगामीकडून मार करता येतात आणि सामना करतील त्याला ते फलंदाज अर्थातच कुंदन. तर पहिला चेंडू थोडासा गोट्या चेंडू येत होता दिनेश, मात्र त्यापर्यंत चेंडू खाली पडला होता आणि त्याचा फायदा घेत फलंदाज दुसऱ्या धावेसाठी वळत आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेत पहिल्या चेंडूवर या चौथ्या षटकांमधून आणि धावसंख्या संघाची नेली 26 वर. 3 गडी बाद 26 धावा फलकावर लागल्यात. तर बघा जे खेळाडू इथे कामगिरी करतात आणि खरोखर त्यांचं कौतुक करणं हे तर करावं आम्हाला वाटतं नेहमीच, आम्ही आवर्त घेतो परंतु हे कौतुक करणं हे आमचं नेहमीच लक्ष असतं की या खेळाडूंना जास्तीत जास्त आपण आणखी प्रोत्साहित करावा आणि त्यांना चांगला शानदार त्यांचा खेळ आहे, त्यांचा ज्या खरोखरच मनामधला जो खेळ आहे तो प्रत्यक्ष मैदानात दिसावा हा उद्देश असतो मागचा. दरम्यान त्या षटकामधून दुसरा चेंडू आणि थोडंसं काही ना बाहेर पडायला चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला पण वाईडचा इशारा घोषणा करतायत आणि वाईड बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावर येतात 27 धावा 27. 3 गडी बाद 27 धावा आपण पाहतोय. सध्या प्रगतीपथावर चाललेलं हे चौथं षटक आहे प्रसाद राऊतेंचं, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अगदी खरोखरच सुपर गवळणी गेली होती. 7 धावा देताना 3 गडी बाद केले आणि यावेळेस थोडासा धोनी स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न आला होता. हेलिकॉप्टर शॉट आणि डायरेक्ट फलंदाज आपल्या क्रीज मध्ये अखेर येऊन पोहोचले. धोका असं आलं होता, सूचना आली होती की तुम्ही बाद होऊ शकाल परंतु त्यावेळेस त्यांना आपल्याला सावरलं आणि चेंडूवर अगदी क्रीज मध्ये आले चेंडू स्टंपवर पडेपर्यंत. तर एक चांगली द्रुत गती आजमावली जाते ती रॉयलच्या इथे आपण पाहतोय कोच चॅलेंजर संघाकडून. तर नेहमीच आम्ही उल्लेख करत असतो रॉयल चॅलेंजर रॉयलला कुडूसचा उल्लेख असतो आणि तो स्वतः येतो तोंडामध्ये. मात्र कोच चॅलेंजर संघ आपण पाहतो मैदानामधून की एक शानदार ही कामगिरी आणि या दरम्यान 3 चेंडू मार्गस्थ झालेले. षटकामधला पुढचा चेंडू 2 चेंडू मार्गस्थ झालेले आहे आणि षटकामधूनच तिसऱ्या चेंडूचा सुरुवात होताना प्रसाद राऊत नक्कीच गोली गडी पडतोय आणि यावेळेस चेंडू थोडासा हवेमधून मारला गेला परंतु खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय तो कव्हर क्षेत्रामध्ये आणि पराग चेंडूवर येतात. तोपर्यंत सहजतेने 2 धावा मात्र घेतल्या. आता तर खरोखर बिलगरचा हरवणारी असा खेळाडू म्हटला गेला की चांगल्यापैकी कामगिरी आपण पाहतो या सामन्यामधून. ती बालाजी संघासाठी बालाजी चॅम्पियन संघासाठी 2 धावा घेतल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वर 29. तर षटकामधून आता चौथ्या षटकामधला चौथा चेंडू आणि साबारात पुन्हा एकदा तेच फलंदाज. यावेळेस थोडासा आखूड डपा टाकला गेला होता. आखूड चेंडू टाकताना थोडंसं लेग स्टिक वरून जातो मागे आणि नरेश सारखा क्षेत्ररक्षक एसटी पाटील चांगली कामगिरी करतोय कारण या स्पर्धेत आपल्याला यष्टिरक्षकासाठी सुद्धा पारितोषिक असेल एक उत्कृष्ट यष्टिरक्षण करणाऱ्या खेळाडूला तर एक रायझिंग प्लेअर उगवता सितारा या लीग मधला त्याच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक असेल. जशी आपण पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज आणि 5 पडलेला चेंडूवर मात्र अटॅक केला गेला आणि 1 बाय चेंडू सीमा पार होता. यावेळी कुठलीच संधी नव्हती क्षेत्ररक्षकांना. चेंडू सरळ सीमा पार करून गेला. विवो चौकार लवली स्ट्रोक. धावसंख्या मात्र नक्कीच पुढे जाते ती फलक स्वागतम करावं वेलकम करावा ते मनसेचे हे वाडा शहर अध्यक्ष ज्यांचं सुस्वागतम वेलकम 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 सर. तर त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. त्यांचं स्वागत सत्कार केला जातोय. ते वाडा शहर मनसेचे अध्यक्ष केळी साहेबांचं शब्द सुमनाने सुद्धा आम्ही हार्दिक या वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि यतीशजी पाटील त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक वेलकम करतायत. त्यांना धन्यवाद असतील इथे उपस्थित राहिले आणि खरोखर या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल त्यांचा अनेक त्रिबार हार्दिक धन्यवाद. तर 4 षटकाचा खेळ संपला. लगेच ड्रिंक्सचा वेळ संपलेली आणि लगेच फटाफट फिल्डिंग लावून घ्या आपली कोहज चॅलेंजर संघ. तर या दरम्यान आपण एक सूचना देऊ इच्छितो की कैलासवासी वनगा सुनीलजी वनगा बिलकर संघाचा अभिषेक नावालेला हा खेळाडू ज्यांचं आपण पाहिलं असेल अपघातातून निधन झालं आणि त्या कुटुंबियांसाठी त्यांच्या आई वडिलांसाठी आपण येथे खास निधी जमा करत होतो मदत निधी. तर या बॉक्समध्ये आपण आपल्या वतीने प्रेक्षकांना मी सांगू इच्छित किंवा आपले मान्यवर आले त्यांना सांगू इच्छित की आपल्या या शानदार खेळ करणाऱ्या कैलासवासी सुनील वनगा यांच्या कुटुंबियांना आपण आर्थिक रूपाने मदत द्यावी या दृष्टीने आपण थोडंसं मदतीचं सहकार्य करावं आणि या बॉक्समध्ये मदत निधी बॉक्समध्ये आपला सुद्धा वाटा उचलावा. काही त्याला मदत देताना त्यांच्या कुटुंबियाला मदत देण्यासाठी हे आपल्यासाठी आव्हान असेल किंवा आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो. तर त्या सामन्यामधून सुरुवात झालेली नवीन षटकामध्ये महेश बोयर पुन्हा एकदा तळपतात या सामन्यामध्ये कारण सूर्यप्रकाश झोतामध्ये आपण सामना पाहतोय.
त्याचा सुरुवात होती या भन्नाट स्पेलगलच्या गोलंदाजाची. षटकामधून सुरुवात करताना पहिला चेंडू. तर पहिला चेंडू मात्र आम्ही ज्या पद्धतीचं कौतुक केलं, लगेच थोडासा चेंडू खराब टाकला गेला. थोडस काय होईना दिशा बदलली गेली चेंडूची आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली 35 वर 35. तर 3 गडी बाद 35 धावा. आतापर्यंत 3 फलंदाज जे बाद केले ते प्रसाद राऊत यांनी सुरेख षटक हाताळलं गेलं होतं. ते दुसरं की ज्या षटकात सनसनाटी निर्माण केली होती आणि बालाजी संघाला थोडंसं मागे टाकलं होतं. परत आता नक्कीच सावरतोय हा संघ. आणि पुढचा चेंडूवर थोडासा अटॅक यॉर्करलीचा चेंडू फटकावला गेलाय. डीप एक्सकवरच्या बाजूने निरीक्षक दर्शक मात्र थोडेसे पुढे येऊन किंवा चेंडू अडवतात ते दीक्षित भागवल आणि चेंडू फील्ड केल्यानंतर त्या दरम्यान एक धाव घेतली गेली. धाव संघ जाऊन पोहोचली ती फलकावर 36 धावा. श्री बालाजी चॅम्पियन संघाचे 3 बाद 36 धाव फलका लागल्यात. आता आपण सध्या पाहतोय 5व्या षटकाची सुरुवात झाली होती आणि या षटकामध्ये आता दुसरा चेंडू महेश बोर यांचा. सुरेश पाटील जरा बघा आपल्या VIP स्टँड मध्ये जायचंय. तर या 5व्या षटकामधला आता दुसरा चेंडू आणि सामना करणार येतात ते भरत बागवल. यावेळेस मात्र नक्कीच चांगल्यापैकी बघितलं क्षेत्ररक्षक थोडंसं जवळपास कोणी कव्हर क्षेत्रामधून आणि स्वतः तिकडे क्षेत्ररक्षकांनी चेंडू पॉईंटला लावला जातो. तोपर्यंत एक धाव घेतली गेली आणि याच एकेरी धावेबरोबर आपलं वैयक्तिक खातं उघडतायत. संघाची धावसंख्या पुढे सरकली फलकावर ती 37 धावा 37. म्हणजे नक्कीच सुरुवातीला बॅटिंग करण्याची संधी मिळाली ती बालाजी चॅम्पियन संघाला. तर एक मोठं त्यांचं उद्दिष्ट असेल की मोठात मोठा स्कोर धाव फलकावर लावावा हा उद्दिष्ट ठेवून ते खेळतायत आणि महेश मात्र त्यांना नक्कीच चांगला मारा करतात षटकामध्ये. पुढचा तो चेंडू पुन्हा एकदा पाक पडलेल्या चेंडूवर अगदी हवारपणे पुश केला गेला. दिशा भरली चेंडूला ती मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव घेतली गेली. तर आज मात्र नक्कीच डोक्याचा चांगला वापर करतायत कुंदन आणि संघासाठी बऱ्याच चांगल्यापैकी धावा घेत आहेत. धाव संख्या हलती ठेवण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं बिझी प्लेअर म्हणावं लागेल मी त्यांच्यासाठी की संघासाठी मात्र नक्कीच प्रयत्न करतायत की धावा भराभर व्हाव्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वर 38. तर 3 गडी बाद 38 धावा. महेश मात्र या षटकामधून चौथा चेंडू आणि भरत यावेळी पुढे खेळ चेंडू मात्र काढला गेलाय. कव्हर ड्राईव्ह करताना स्वीपर चेंडू बाजू सीमा पार केला जातोय आणि विवो चौकार मिळतो या सामन्यामधून. धन्यवाद डीजे. तर घाई करायची कृपया. सन्माननीय विकासजी ठाकरे साहेब यांचं इथे आगमन झालं. यांचा सन्मान होतोय वडाखेड असोसिएशन कडनं आणि WPL कमिटीकडनं त्यांचा सन्मान होतोय. मिथुनजी नाईक साहेब वडाखेड असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते सन्माननीय विकासजी ठाकरे साहेब ऐनशेत यांचा इथे सन्मान होतोय. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू, थँक्स अ लॉट. आपण वेळात वेळ काढून या WPL ला भेट दिली आहे. थँक्यू सर, धन्यवाद. तर षटकातून पुढचा चेंडू आणि याचा थोडीशी हवा इथार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थोडासा खालून जातोय आणि त्यावर शतशः चेंडू फील्ड करेपर्यंत पुन्हा एक धाव घेतली गेली. तर महेश बोर एक खरोखरच या खेळाडूला नक्कीच परेशान करतायत चांगल्यापैकी मारा करताना आणि धावा एकवर सध्या भर चालतोय सामन्यामधून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती आता 43-43. तर आज मी सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की आपण जरा घाई करायची, कारण आज आपल्याला एकंदरीत 6 सामने खेळायचे आहेत आणि आजचे सामने आजच उरकायचे आहेत याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे आणि संध्याकाळी लवकरात लवकर सामने संपलावेत या दृष्टीने हा विचार होतो. सध्या आपण घाई करण्याचा प्रयत्न करतो तो त्यासाठीच. तर षटकामधला पुढचा चेंडू यावेळेस मात्र डिवसिफचा फटकावण्याचा प्रयत्न आणि मात्र चांगला ट्राय मारला गेला आणि ट्राय मात्र हातातून थोडंसं चेंडू पाठीमागे निघतोय आणि या दरम्यान फलंदाज 2 धावा सहजतेने घेता येतात. ते इथे कुंदन संघासाठी मात्र झुकून देण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकांचा आणि प्रतिमा एफर्ट बनावे लागतील चांगल्यापैकी प्रयत्न. तर षटक संपलेलं अशा प्रकारे 5 षटकाचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या फलकावर लागलेली 3 गडी बाद 45-45. अभिनव का हा. तर पहिल्या स्थानावर येतो अभिनव पॅन्थर संघ. दुसऱ्या स्थानासाठी आहे तो वाडा सायकल संघ. तिसऱ्या संघासाठी मात्र कोहज चॅलेंजर संघ आहे आणि मात्र इथे आपण पाहतोय तो बालाजी चॅम्पियन चौथ्या स्थानावर आहे सध्या. हा क्वालिफायसाठी मात्र हा प्रयत्न असेल त्यांचा. तर अशा प्रकारे पण ही क्रमवारी सांगितली सुरुवातीची 2 संघांची. तीन संघ आहेत ना या क्वालिफाय झाले या सांगा. हा, तर पहिले 3 संघ आपण म्हटले ते मात्र क्वालिफाय झालेले आहेत आणि आता सध्या जी झुंज झालेली ही महत्वाची असेल पुढे क्वालिफाय होण्यासाठी. अशा प्रकारचं आपण हे खडे बोल सांगितलंय आणि याचा या दरम्यान आता नवीन षटकाला सुरुवात होते. तर
तर या दरम्यान तर नवीन षटकाला सुरुवात. तर शुभम पाटील हे नाव सुद्धा आपण पाहतोय खूप पुढे आलेलं या लीग मध्ये. रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि धावसंख्या थांबलेली फलकावरती 45-45. एकत्रित 3 गडी बाद सॉरी 45. 45 धावा फलका लागल्यात. आणि शुभम पाटील मात्र प्रारंभ करतात त्या षटकांमधून. सुरुवात करताना पहिला चेंडू स्टिअर केला गेला आणि फलंदाज एक धाव घेत आहेत या चेंडू बरा ते भरात. धावसंख्या जाऊन पोहोचली 46 वर 46. तर 3 गडी बाद 46 धावा. आणि सध्या मात्र कुंदन आणि भर आता चांगल्यापैकी संघाला पुढे नेत आहेत. परंतु आता ही धावगती वाढवली पाहिजे कारण पाहतो आपण 6व्या षटकाची सुरुवात झाली होती. आता मात्र जर विचारात घेतला तर एकत्रित 17 चेंडू अखेर बाकी होतो बॅटिंगसाठीचा. आणि शेवटी 17 चेंडू जास्तीत जास्त वगळण्याचा प्रयत्न असेल तो या दोन्ही फलंदाजांचा. थोडंसं एका फलंदाला अटॅक करावा लागेल कारण कोच संघ चॅलेंजर संघ एक शानदार प्रदर्शन करतोय. आणि टाइमचा आपण पुन्हा एकदा येते पहिली वॉर्निंग दिली जाते ती या संघाला कोच चॅलेंजर संघाला. शुभम पाटील मात्र या चेंडू थोडासा आखूट टाकला होता. फलंदाजी मात्र तो पोल गेला होता, फटकाला गेलाय आणि क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू अडवत आहेत मिड विकेटच्या क्षेत्रामधून. तोपर्यंत सहजतेने एक धाव. तर सध्या आपण पाहतो एक धावावर सध्या भर चालतोय. कुठल्याही प्रकारची मोठी पटकी मारण्याची अजून जोखीम घेत नाहीत हे दोन्ही फलंदाज. आणि धावसंख्या दाखवले 47 वर 47. तर 3 गडी बाद 47 धावा फलका लागल्यात. आणि या 6व्या षटकामधला आता 3रा चेंडू सामना करता येईल ते भरत बागवाल. तर शुभम पाटील थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू मात्र नक्कीच चेंडू भरला जात आहे आणि सरळ वाढला तो तिकडे लारा प्रयत्न करू पाहतो चेंडू अडवतोय. मात्र चेंडू सीमा पार याला कव्हर ड्राईव्ह सुरेखा म्हणावा लागेल. तो सरळ निघतो चौकारासाठी विव चौकार. आणि धावसंख्या जाऊन अर्धशतक फलका लागला गेला 51 फलका लागला गेला आता 51 प्लस ऑफ 3 विकेट. तर अखेर मात्र अर्धशतक फलक लावला सांघिक अर्धशतक लावला श्री बालाजी चॅम्पियन संघाचा. तर शानदार अशी कामगिरी आपण पाहतोय. विशाल वल्टे बाद झाल्यानंतर सुद्धा हे दोन फलंदाज ज्या पद्धतीने धावा करतात संघासाठी एक चांगला खेळ आपण पाहतोय. कोच चॅलेंजर संघाचं आम्ही कौतुक वारंवार करतो कारण एक चांगला प्रदर्शन त्याचं आपण पाहिलंय. गोलंदाजांचा कारण विशेषतः सुरुवातीचे गोलंदाज प्रसाद राऊत यांनी कमाल केली होती सामन्यामध्ये. आणि त्यानंतर नरेश यांनी सुद्धा एक षटक चांगला हाताळलं केवळ 4 धावा दिल्या. असे हे 2 गुणी गोलंदाज. आणि त्याचा कित्ता गिरोदाना शुभम पाटील सुद्धा सुरेख गोलंदाजी करतात कोच चॅलेंजर संघासाठी. तर एक रायझिंग प्लेअर म्हटलं जातं आणि खरोखर सुरेख शानदार प्रदर्शन आपल्या प्रेक्षक वर्गाने पाहिलं ती या खेळाडूचा. चला तर घाई करा षटकामधून 4था चेंडू. यावेळेस भरत मात्र आपली नक्कीच चांगली फटकेबाजी करतात. त्या चेंडूला फटकाला गेला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक धाव पळून काढली. तर या एकेरी धावेने भर होताना धावसंख्या पोहोचलेली ती 52-52. 3 गडी बाद 52 धावा फलका लागतात. आणि अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू सन्माननीय कोच चॅलेंजरचे टीम ओनर सन्माननीय स्वप्नीलजी कतारे साहेबांचं इथे आगमन झाले. सुस्वागतम वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय स्वप्नीलजी कतारे साहेब. तर अनेक सेलिब्रिटी आपल्याला या स्पर्धेसाठी उपस्थित लाभते त्यांची आणि त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद आणि स्वागत. त्याबरोबरच तर शुभम पाटील षटकामधून 5वा चेंडू. या 6व्या षटकामधला 5वा चेंडू आणि करारी फटका मारता मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू मारला गेलाय. कव्हर ड्राईव्ह करताना एक चांगलापैकी शानदार फटका आणि त्या दरम्यान फलंदाज त्यावर 2 धावा घेताना सहजतेने. तर 3ऱ्या धावेचा विचार होतोय कारण चेंडू फेक केले आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणायला गेलं आणि आणखी खराब चेंडू फेक केला होतोय. तर 4थी धावेचा हा विचार होता आणि 4 धावा पळून काढल्या गेल्या. म्हणजे ते चौकार मिळत नाही अशा वेळी 4 धावा पळून काढल्या गेल्या. आणि संघासाठी मात्र खूपच दमछाक झालेली म्हणायला गेलं ती कुंदन यांची. अतिशय लिटिल मास्टर हा खेळाडू म्हणायला लागेल आणि बिलगर संघाचं नक्कीच नाव रोशन करतोय आपल्या या लीग मध्ये. आपल्या संघाचं नाव रोशन करतोय श्री बालाजी चॅम्पियन संघाचं. आणि त्या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली 56-56 प्लस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 56 धावा. सध्या मार्गक्रमण करते हे षटक 6वं. या 6व्या षटकामधला अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत 2 चौकार बसले त्या षटकात किंवा 11 धावा आतापर्यंत आलेल्या 5 चेंडूवर. तर या षटकामधला शुभम पाटील यांचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा समोर असतील ते कुंदन जे सुरेख खेळी करतायत. आणि आखोट टप्प्याचा चेंडूचा फायदा घेतला पुन्हा एकदा बॅकफुट गेला चेंडू सरळ कट केला गेला आणि शेखर चेंडू अडवतोय तोपर्यंत 1 धाव. इथे षटक मात्र आता संपलेला मार्गस्थ झालेला ते 6वं षटक. आणि 6व्या षटकाचा जेव्हा खेळ संपला गेला फलकावर धावसंख्या लागली गेली ती मात्र 57 धावा. 3 गडी बाद होताना श्री बालाजी चॅम्पियन संघाच्या कोहज चॅलेंजर संघाविरुद्ध एक शानदार हे प्रदर्शन आपण पाहतोय. सुरुवातीला मात्र विकेटचं पतन लगातार होत होतं. अशा वेळेस मदतीला धावून आलेत ते कुंदन आणि भरत बागोल.
तर चांगली साथ मिळते दोन्ही एकमेकाला, दोन्ही संघाच्या या खेळाडूंचं. आणि त्यामुळेच एक चांगली पार्टनरशिप. आणि क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणत असतो की पार्टनरशिपला खूप महत्त्वाचं, भागीदारी जितकी वाढेल तितका स्कोर मोठा होत जातो, असं आपण सूत्र अनेक वेळा पाहिलं असेल. आणि हीच सध्या स्थिती आहे ती श्री बालाजी चॅम्पियन संघासाठी, की या दोन फलंदाजांचा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाची एक शानदार भागीदारी होती आहे. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी भागीदारी आपण पाहिली असेल ती अर्थातच अभिनव पॅन्थर संघासाठी 93 धावा केल्या होत्या. विकी काळे आणि उमेश मोरे या जोडगोळीने तो सर्वात विक्रम वाटला गेला या स्पर्धेतला. तर सर्वाधिक धावा सुद्धा झाल्या काल कोच चॅलेंजर संघाच्या 119 धावा. आणि सर्वात कमी धावा सुद्धा झाल्या काल आज सकाळच्या सामन्यामध्ये 14 धावा फक्त वडा लायन्स संघाकडून. तर घाई करायची ग्रुप आहे, प्लीज फास्ट. पुन्हा पुन्हा आम्ही वारंवार सांगतोय आणि परत पुन्हा वारंवार सांगण्याची वेळ येऊन एक कृपया आपले कॅप्टन कोच चॅलेंजर संघाचे कॅप्टन महेश भोयर, तुम्हाला एक सूचना अगोदर आली होती पंचांकडून, आणि जर दुसरी सूचना आली तर तुम्हाला लगेच पेनल्टी लागेल. तर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. अंतिम 2 षटकं, 12 चेंडू शिल्लक आहेत सामन्यामध्ये. ते श्री बालाजी चॅम्पियन संघाला खेळण्यासाठी, बॅटिंग करण्यासाठी चला जरा घाई करायची आहे. 57 धावा फलकाला लागल्यात, 3 गडी बाद 57 धावा फलकाला लागल्यात. आमचे जे प्रेक्षक वर्ग किंवा जे आमचे क्रीडाप्रेमी आणि जे खेळाडू खेळत आहेत सध्या मैदानात, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आतापर्यंत एकत्रित 6 षटकं संपलेले आहेत, 36 चेंडू संपलेले आहेत. 36 चेंडूमध्ये 57 धावा लागल्यात, 3 गडी बाद झालेत ते श्री बालाजी चॅम्पियन संघाचे. तर नवीन षटक हाताळता येतात ते नरेश, स्वतः महेश भोयर यांनी चेंडू हातून सोपवला त्यांच्या. आणि आपला कोटामधला मात्र अंतिम षटकाला सुरुवात करतील. संघासाठी मात्र एक सांघिक 7व्या षटकाला सुरुवात आणि पहिला चेंडू. तर सामना करतील ते कुंदन. आणि आखोट टप्प्याचा हा फायदा घेताना चेंडू मात्र पूल केला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे मागे येतात. यावेळेस चेंडू फील्ड केला गेला आणि त्यावर सहजतेने मात्र 2 धावा घेतल्या. 3री धावेचा विचार होतो आणि अखेर इथे मात्र यश आलं. बरेच पार्टनरशिप पाहत होतो याचा 2 खेळाडूंची, ती पार्टनरशिप आता संपुष्टात आहे. 2 धावा घेतल्यानंतर 3ऱ्या धावेचा विचार केला आणि फलंदाज बाद झाले. तर चौथा फलंदाज बाद झाला गेला आणि 4 गडी बाद होताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 59. तर डीजे मास्तर उत्सुक येतात, परंतु तो आता वेळ थोडा कमी, आपण थोडंसं हे पटापट सामना संपण्याच्या दृष्टीने विचार करतोय किंवा पटापट हे पहिली षटकं संपली गेली सुरुवातीची आणि शेवटची जी षटकं राहत आहेत ती भराभर संपली जावेत, जेणेकरून आपल्याला आजचा काही वेळ जो शिल्लक राहता येईल किंवा आज आपल्याला 6 सामने एकंदरीत खेळायचे तिथे त्यासाठी घाई होईल, हाच एक उद्देश ठेवून आपण खेळ होतोय. आणि तो स्वतः संघनायक मैदानावर आलेला आहे पराग पाटील. तर पराग पाटीलला एक अतिशय मी कालच म्हटलं तर हुशार करण्यात आलं, म्हटलं अगदी शांत चित्ताने खेळाडू एक खुपरी गावचा. आणि आपल्या संघाला ज्या पद्धतीने हाताळलं महेश भोयर असू देत, त्यांचे आणखी जे स्टार खेळाडू आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी हाताळलं आहे आणि खरोखरच वाखण्याजोगं काम केलं संघाने. आणि पुढचा चेंडू मात्र विकेटचा पतन होते. तर आपण अनेक वेळा पाहत असतो जेव्हा पार्टनरशिप चांगल्यापैकी रंगत असते अशा वेळेस एखादा फलंदाज बाद झाला की दुसऱ्या खेळाडूवर त्याचा परिणाम दिसतो आणि लगेच प्रेशरमध्ये दुसरा फलंदाज बाद होत असतो. अशाच आणि सन्माननीय वाहतूक सेवेचे वाडा तालुका अध्यक्ष नितीनजी आघिवले साहेब यांचं इथे आगमन झाले. सन्माननीय नितीनजी आघिवले साहेब यांचा सन्मान होतोय. कांतिकुमारजी नितीनजी आघिवले साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करावा. WPL कमिटी मेंबर सन्माननीय कांतिकुमारजी साहेब यांच्या हस्ते आघिवले साहेबांचा सत्कार. सन्माननीय नितीनजी आघिवले साहेब वाडा तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष, वेलकम सुस्वागतम. वाहतूक सेनेचे अध्यक्ष हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू, थँक्स लॉर्ड सर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली आहे. सुस्वागतम, धन्यवाद. तर बघा आपल्या या क्रिकेट प्रेमी किती आहेत, आपले जे अनेक चाहते आहेत, अनेक आपले सेलिब्रिटी आहेत की या माध्यमातून आपल्याला भेट देतात या लीगला. आणि खरोखरच या सर्व प्रेक्षक वर्गाच्या वतीने या सर्व मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत करतोय, आमच्या या वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर पाहतो आपण सध्या आपण चाललेला हा 7व्या षटकाचा खेळ आणि नवीन फलंदाज आता नुकते झाले होते ते सचिन. तर पराग आणि सचिन हे 2 चांगले फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये मिडल ऑर्डर मधले. सचिन फ्रॉम निचोळे गावदेवी आणि दुसऱ्या बाजूने आपण पराग पाटील खुपरी गावचा हा खेळाडू. आपल्या या श्री बालाजी संघासाठी मात्र एक चॅम्पियन प्रमाणे लढत करावी लागेल, सामन्यामधून खेळ करावा लागेल. आता उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी राहतोय, 7व्या षटकामधले एक चेंडू आणि त्यानंतर एक षटक बाकी राहतंय अंतिम, त्याचा मुकाबला करायचा सामन्यामधून आणि खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. त्या षटकामधून 3रा चेंडू नरेश
आणि आल्याला सुरुवात करताना मात्र मोठा पटकवण्याचा प्रयत्न आणि झेल तिकडे सुटला गेला पकडून घ्यायचे जितो मॅच क्रिकेटमध्ये स्लोगन म्हटलं होतं हे मात्र नक्कीच विसर पडला असा क्षेत्ररक्षकांना आणि एक चांगल्यापैकी झेंडू झेला होता तो झेंडू हातातून सुटला आणि त्याचा फायदा मात्र 2 धावांमध्ये मिळतोय तो सचिन यांना. अशा प्रकारे धावसंख्या संपवले 61-61. एकंदरीत पाहता पाहता 5 फलंदाज बाद झाल्यात 5 बाद 61-61 प्लस 5 विकेट. अजूनही सामन्यामधले जर विचार घेतले तर 9 चेंडू खेळ बाकी आहे. या षटकामधले 3 चेंडू त्यानंतर 1 षटक आणि पुढचा चेंडूवर थोडीशी का होईना फलंदाज मात्र इथे झाले बाद झाले कारण पायची रूपाने पकडला गेला आणि सचिन मात्र माघारी परत 2 धावाकडून. तर चांगलं ही गोलंदाजी आपण पाहतोय. मगाशी आपण पाहिली होती प्रसाद राऊत यांची एका षटकामधली गोलंदाजी. आता मात्र या षटकामध्ये नरेश भारतात सामन्यामधून सुरेख गोलंदाजी करताना अगदी टिसक गुण आणि भेदक मारा करतायत. फलंदाजांना पूर्णपणे त्यांनी नक्कीच रोखलंय आणि परेशान करतायत सामन्यामधून. तर त्यामुळे हा सफलता मिळते. नरेश यांनी 2 गडी बाद केल्यात प्रसाद यांनी 3 गडी बाद केल्यात. संघाचा मात्र हा 6वा फलंदाज बाद होतोय. तर क्रमवारी जर पाहिली विकेटचं पतन होताना पहिला गडी बाद झाला होता 14 वर दुसरा गडी बाद झाला 14 वर तिसरा गडी बाद 20 वर चौथा गडी 59 आणि 5वा गडी सुद्धा 59 आणि नंतर आता 61 या धावसंख्येवर 6वा गडी बाद झालेला तो बालाजी चॅम्पियन संघाचा. आणि सुनील वाडेकर यांना प्रति षटकारला 100 रुपये पारितोषिक येत आहे आदित्य चौधरी यांच्याकडनं. तर नवीन फलंदाज सुनील आणि या षटकामधला पुढचा चेंडू प्रतिमा चेंडू हाताळला गेला तर नरेश मात्र खरोखरच कामगिरी करता एका चांगल्यापैकी सहकार्य देतात आपल्या संघाला आणि महेश भोईर यांचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा सार्थ केलाय आपल्या संघ नायकांचा. तर या षटकामधला अंतिम चेंडू मात्र बॅटची खालची कडा घेऊन जातो शॉट लागला आणि शेखर मात्र पायाने चेंडूवर येतात तोपर्यंत एक धाव सहजपणे पळून काढली चिकी धाव मिळावी लागेल. षटक संपलेला 7वा आणि 7 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 65-65 हा 62. तर एकंदरीत आपण पाहिलं हे 7 षटकांचा हा खेळ संपला गेला आणि 7 षटकामध्ये हे कॅल्क्युलेशन आपण पाहतो. या सामन्यामधून श्री बालाजी चॅम्पियन संघात आतापर्यंत जी कामगिरी झालेली ती कामगिरी आपल्याकडे आलेली आणि आता अंतिम षटकाचा खेळ बाकी राहते फक्त. तर 6 चेंडू हा खेळ बाकी आहे आणि 26 बघूया महेश भोईर स्वतः संघात कुठल्या गोलंदाज वापरतायत. विकेट एकंदरीत आता गेल्यात त्या संघाच्या फलकावर 6 गडी बाद होताना 6 बाद झालेले. स्प्रे पाहिजे का आपले जे आयोजक स्प्रे असेल तर जरा द्या कारण आपण 9 दिवसाची स्पर्धा. तर बघा आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे होतं. खरं म्हणजे 9 दिवस स्पर्धा मोठी होती आणि जर दुखापत झाली तर काय करायचं कारण पंकज पागदरे आम्ही तर पहिल्या दिवशी सांगत होतो फर्स्ट एड बॉक्स इथे असला पाहिजे. तर कमिटीने मात्र नक्कीच त्याकडे लक्ष दिलं आहे. तर घाई करायची कृपया चला आपण लगेच घाई केली पाहिजे कारण घाईला महत्व असेल आजचं कारण 6 सामने घ्यायचे आपल्याला हे महत्वाचं असेल. हे मैदान आपल्याला व्यवस्था करून दिले ते अतिशय पाटील सर आणि त्याचबरोबर चंद्रकांतजी धांगडा साहेब कादिवली ज्यांचं पुन्हा पुन्हा वारंवार आम्ही धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की आपल्यासाठी हे 9 दिवसासाठी मैदान उपलब्ध करून दिलं. वडा क्रिकेट असोसिएशन त्याचं नेहमीच ऋणी राहील आणि असं सहकार्य त्यांनी वारंवार देत राहावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा असेल. तर आपण पाहतो आपल्या प्रेक्षकांना आणखी एक सुवर्ण संधी असेल की एका ॲव्हेंचर गाडी इथे ठेवली गेली आहे. फक्त 500 रुपयामध्ये आपण तिकीट खरेदी करायचं आहे आणि 500 रुपयामध्ये आपल्याला आपली ही गाडी घरी घेऊन जाता येईल उद्याच्या दिवशी. तर जे प्रेक्षक वर्ग अजून त्यापासून वंचित असतील अशा प्रेक्षकांना संधी असेल की शेवटची काही तिकीटं राहत आहेत आपल्या कमिटीकडे ती कमिटी तिकडची तिकीट पटापट 500 रुपयामध्ये घ्यावं एक तिकीट आणि 1 लाखाची गाडी आपल्याला घरी घेऊन जावी या दृष्टी आपल्या नशिबाची साथ असेल. तर सुरुवात मात्र होते अंतिम षटकाला. बघा अनेक खूप परिश्रम घेतलेत वाडा क्रिकेट असोसिएशनने अनेकांची नावं घेतली अनेकांची नावं घ्यायची राहिली त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक इथे उल्लेख करू इच्छितो आणि त्यांना सुद्धा धन्यवाद असतील या स्पर्धा भरवण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं. तर सुरुवात मात्र अंतिम षटकाला आणि शुभम पाटील पुन्हा एकदा मोर्चा वळवतात आपला. प्रसाद राऊत तर अंतिम षटकाचा हा खेळ आहे आणि पुन्हा एकदा संघ नायकांनी विश्वासाने गोलंदाजी सोपवली ती या गोलंदाजावर धुरंधर गोलंदाज रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि मात्र षटकामधला पहिलाच चेंडू आणि मागे सरकून मारला फटका तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे मागे तर लारा मात्र चेंडू फील्ड गणिता नादामध्ये आपला अंदाज घेऊ शकले होते चेंडूचा आणि पाठीमागे बॅकअप होते तोपर्यंत सहजतेने 1 धाव संख्या बोलली 63-63. आता मात्र नक्कीच संघ नायकांना विचार करावा लागेला इथे ती चांगली फलंदाजी करण्यासाठी पराग पाटील ज्यांनी आपण सुरुवातीला जर पाहिलं असेल तर बालाजी चॅम्पियन संघासाठी सुरुवातीचे 2-3 सामने जर पाहिलं असतील आठवत असतील आपल्याला तर करारी फटके मारले होते. षटकार ठोकवताना अनेक
चांगल्या धावा केल्या होत्या सुरुवातीच्या सत्रामध्ये, सुरुवातीच्या पहिल्या 2-3 दिवसामध्ये ती या फलंदाने. आणि आज मला वाटतं अशीच संधी असेल शेवटच्या 5 चेंडू बाकी राहतो त्यावेळेस. तर मात्र त्याला ताबडतोब उत्तर दिलं तर शुभमेने बघितलं चेंडूवर आपण थोडासा अटॅक करावा आणि चांगला पैकी गोलंदाजी करताना हा मात्र चेंडू थोडासा सुरेख उसळी घेणारा चेंडू टाकला गेला होता. या दुपारच्या सत्रामध्ये अशा प्रकारे चेंडूची उसळी घेणारे चेंडू आपण पाहिलेत, काही चेंडू खाली राहताना सुद्धा पाहिलेत, काही उंची गेले चेंडू पाहिलेत आणि इथे मात्र कमाल करतायत, आपलं कौशल्यपणा लावतात गोलंदाज. तर शुभम पाडेल यांचं जितकी तारीफ करावी तेवढी थोडी असेल. आणि षटकामधला आता तिसरा चेंडू बघा, पुढचा चेंडू लगेच स्लोअर हाताळला गेला आणि एका चांगल्या गोलंदाजाचं हे लक्षण म्हटलं जातं. तर अशा प्रकारे रणनीती चांगली आखली जाते आणि याचं नेतृत्व जे करतायत महेश भोईर यांचं जितकं तारीफ करावी त्यांची देखील थोडी असेल, कारण आपल्या या नव्या आणि ताज्या दमाच्या खेळाडूंना एकत्र येताना त्यांच्यावर जो विश्वास ठेवला आणि विश्वासाला पार तरताना सर्व सहकार्याने जी साथ त्यांना दिलेली ती मोलाची म्हणावी लागेल. कारण असाच पहिल्या वर्षी आपण पाहिलं असेल एबी वॉरियर्स संघाला विजय मिळून दिला होता तो महेश भोईर यांनी या लीग मधला पहिला शानदार बक्षीस मिळाला होता. आणि पुढच्या चेंडूवर मात्र झेल घेतला गेला असता त्यांच्या हातामध्ये. मी कौतुक जे करत होते महेश भोईर यांनी झेल टिपला आहे आणि फलंदाज बाद झाला. शुभम पाटील यांना सफलता मिळते सामन्यामधून. पराग पाटील सारखा फलंदाज बाद झाला. तर 4 चेंडू संपलेत षटकामधून. शुभम पाटीलची जी गोलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ एकच धाव आणि एकंदरीत एक गडी बाद केला नुकताच आणि शानदार प्रदर्शन. तर दरम्यान आता शेवटच्या 2 चेंडू बाकी आहे आणि बालाजी चॅम्पियन संघाला आता लक्ष असेल तर पुढच्या 2 चेंडूवर कशा प्रकारे धावा पुढे येतात आपल्यासाठी जास्तीत जास्त तो विचार. तर सागर रवी फला आले होते आणि हा मात्र फुल चेंडू वाटकाला गेला तिकडे मात्र क्षेत्रशः डोक्यावरून निघतोय. दीक्षितच्या डोक्यावरून पुन्हा एकदा एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला आहे. विवो षटकार. थँक्यू. आणि सुनील वाडेकरला 100 रुपये पारितोषिक होते. आदित्य चौधरी यांच्याकडे एक अफलातून षटकारासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. तर सामन्यातून बॅटिंग करण्यासाठी अंतिम चेंडू असेल परंतु आपला प्रेक्षक वर्ग जे पद्धतीने बक्षिसं लावतात आपण पाहतोय लगातार हॅट्रिकसाठी कैलास तरे यांच्याकडून वेदांत शिरसाट यांच्याकडून 500 रुपये, लगातार 6 षटकार मारले तर 2100 रुपये हे मात्र कंटिन्यू बक्षीस लागलेलं. परंतु जे प्रेक्षक वर्ग जेव्हा किंवा जे पाहुणे लोक येत आहेत सेलिब्रिटी ते सुद्धा एक खूप चांगल्यापैकी पारितोषिक देतात ते आपल्या खेळाडूंना आणि त्यांचं प्रोत्साहित करतात, त्यांना प्रोत्साहित करतायत. तर अंतिम चेंडू या सामन्यामधून षटकार मारल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 69 आणि पुढचा स्लोवर हाताळला पुन्हा एकदा आखूड डब्यात टाकला पण तो स्लोवर हाताळला आणि षटक मात्र संपवून टाकला. तर अशा प्रकारे 8 षटकांचा खेळ संपला गेला आणि या 8 षटकामध्ये 69 धावा लावल्या गेल्या. 70 धावांचा टार्गेट आला बरोबर असेल सामना जिंकण्यासाठी कोहज चॅलेंजर संघाला की ज्या कोहज चॅलेंजरने काल सर्वाधिक विक्रमी धावा केले होते या स्पर्धेमध्ये 119 धावा. त्यांना मात्र आता 70 धावा करायला लागतील त्या 48 चेंडूवर. आणि आता मी माईक सुपूर्द करतो आमचे सहकारी साथी सूरज पाटील जे बरोबर आम्हाला गेले 7-8 दिवस चांगले सहकार्य देत आहेत आणि त्यांची कॉमेंट्री ऐकायला आपल्याला खूप नेहमी आवडतं कारण त्यांचा आवाजच भरदस्त आवाज आहे आणि जे त्यांचं वाक्य वापरण्याची पद्धत आहे ती खूपच सुंदर अशी म्हणेन. काही गोष्टी थोड्याशा त्या चुका करतात परंतु नक्की त्या सुधारतील आणि एक शानदार आपल्याला समालोचन त्या ऐकवतील या सामन्यांमधून कारण त्याचे खूप आवडते चाहते तिथे वर्ग आहे, श्रोते आहेत आणि आम्हाला सुद्धा जे कॉमेंट्री ऐकायला नेहमीच आवडते तर त्यांचं सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. तर यापुढचा जो सामना असेल लगेच टॉससाठी किंवा त्यानंतर आपण प्लेइंग लिस्ट पाठवायची सुरुवातीला. तर एक महत्वपूर्ण सामना पुढे येतोय आपल्या यापुढचा. तत्पूर्वी आपण पाहतोय या सामन्यामध्ये चाललेला कोहज चॅलेंजर वर्सेस चाललेल्या सामन्यामध्ये एक श्री बालाजी चॅम्पियन यामधील चॅम्पियनची लढत एक अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये 70 धावांचं टार्गेट दिलं जात आहे ते कोहज चॅलेंजर संघाला महेश भोईरच्या संघाला आणि कशाप्रकारे पार होत केलं जातं किंवा कशाप्रकारे चेस केलं जात आहे ते याचं वर्णन करण्यासाठी मात्र सूरज पाटील यांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम. वेलकम. बघा दरम्यान सामना पाहतात आपण अतिशय जुजबी फाईट एक लढत बघायला मिळते. संघर्ष 2 संघांमध्ये कोहज चॅलेंजर वर्सेस श्री बालाजी चॅम्पियन या 2 संघाच्या अस्तित्वाची लढाई मात्र पाहायला मिळते. खरं तर सुपर 4 मध्ये जाण्यासाठी महत्त्वाचा सामना असेल श्री बालाजी चॅम्पियन संघाला आणि टॉप 2च्या फर्स्ट किंवा सेकंडच्या पोझिशनला सुपर 4 मध्ये जाण्यासाठी कोहज चॅलेंजर
हा सुपर 4 मध्ये पोहोचलेला आहे, परंतु टॉप लिस्टमध्ये जाण्यासाठी मात्र हा सामना जिंकणं महेश भोईर कोच चॅलेंजर या संघाला खूप महत्त्वाचं मानलं आहे. बघ या सामन्यामध्ये काही घडामोडी जर पाहिल्या आपण तर पहिली 8 षटकं हाताळली गेली. या 8 षटकांमध्ये धावसंख्या 69 धाबांवर आणि 70 धाबांचं टार्गेट विजयाचं ठेवले श्री बालाजी चॅम्पियन संघानं. आणि या 69 धाबा करताना सर्वात जास्त धावा श्री बालाजी चॅम्पियनच्या एका फलंदाजाने केल्या ते म्हणजे कुंदन यांनी 23 धावा करत एक चांगली साथ दिली. विशाल वलटे 19 धावा, ही चांगली खेळी मात्र नक्कीच पाहायला मिळाली. आणि 70 धावांचं टार्गेट, 48 चेंडूंमध्ये 70 धावांचं टार्गेट 8 षटकांमध्ये. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची, फलंदाज पाठवून द्यायचे आहेत, खाई करायची आहे. कोच चॅलेंजर कॅप्टन महेश भोईर बी फास्ट, फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. आणि यापुढील सामना आपण पाहणार आहोत देवा प्रतिष्ठान वर्सेस सारंग चॅम्पियन. या दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे. देवा प्रतिष्ठान संघाचे कर्णधार आपण प्लेइंग 11 ची लिस्ट त्वरित सादर करायची आहे. आणि त्याचबरोबर सारंग चॅम्पियन या संघाचे कर्णधार आपण सुद्धा प्लेइंग 11 लिस्ट त्वरित हजर करायची आहे. आणि टॉससाठी यायचे. टॉस बॉक्समध्ये यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट. हे क्रिकेट या वर्ष 3 सीझन 3 मधील WPL आपण पाहतायत. आणि महाराष्ट्राबरोबरच 190 देशांमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण मात्र नक्कीच पाहायला मिळते. एक नामी संधी या खेळाडूंना जगामध्ये नाव करण्याची. खास करून जेव्हा लाईव्ह प्रेक्षेपण असतं त्यावेळेस प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलमध्ये प्रत्येक खेळाडूचं नाव त्याचा खेळ पोहोचत असतो. आणि ही कामगिरी मात्र वाडा क्रिकेट असोसिएशनचे एक चांगला प्रयत्न बघायला मिळते. ब्रँड पार्टनर मात्र नक्कीच विबो आणि रिअल अकॅडमी. फलंदाज बी फास्ट, नो कास्ट, बी फास्ट, बी फास्ट, नो वेस्ट टाइम. ICC इंडियन क्रिकेट काउन्सिलची स्थापना 1909 ला झाली. त्यानंतर क्रिकेट प्रगतीपथावर बघायला मिळालं. 1860 मध्ये खास करून क्रिकेटला सुरुवात झाली. ते इंग्लंड, अमेरिका, कॅनडा हे 3 देश होते. त्यापैकी इंग्लंड आता मात्र सातत्यानं या क्रिकेटमध्ये जगतामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र 1977 ला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हा पहिला टेस्ट सामना आला, त्यामध्ये विजय झाला तो ऑस्ट्रेलिया संघ. परंतु त्यानंतर लगेच दुसरा या महेश भोईर यांच्या फलंदाजीवर साकारलं जाईल या कॉम्पिटिशनमध्ये की रोखेल गोलंदाज अनुभव मात्र पराग यांचा लावला जाईल. आणि जो अनुभव महेश भोईर यांच्याकडे तेवढाच अनुभव पराग खुपरी मानफॉर्म यांच्याकडे सुद्धा मानला जातोय. षटक पहिलं, पहिला चेंडू. स्टार्ट द मॅच, नो वेस्ट टाइम. यावेळेस मात्र पंच अनिर्णित चेंडू घोषित करतात. डेड बॉल पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. विकेटच्या शोधात पराग पाटील पाहायला. आता विकेटचं पतन, महेश भोईर यांची इनिंग संपुष्टात आणि मोठा हादरा मात्र बसतोय तो कोच चॅलेंजरला. हॅलो, धन्यवाद डीजे. ज्यावेळेस इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामना सुरू झाला होता 26 जानेवारी 1888 साली इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया, टॉम होरन नावाचा गोलंदाज होता आणि हेड नावाचा फलंदाज असायचा. व्हेरी फर्स्ट बॉलला विकेट घेण्याचा मान टॉम होरनच्या नावावर आहे. सूरज पाटील सर. नक्कीच आतापर्यंत पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचं सर्वात जास्त जगामध्ये रेकॉर्ड येते. 9 वेळा ते मल्लिंगा श्रीलंका. एक जबरदस्त गोलंदाज आणि ती आठवण मात्र पुन्हा एकदा होते. अनेक T20 मॅचेस मध्ये, अनेक वन डे मॅचेस मध्ये आपण पाहतोय एक भेदक मारा सातत्याने. मात्र मी मगाशी म्हणालो होतो की अनुभव महेश भोईर यांच्याकडे जो अनुभव तेवढाच अनुभव पराग यांच्याकडे होतं. कारण आतापर्यंत आपण पाहिलं होतं की पहिलं षटक एक जबरदस्त पराग हाताळत असतात आणि ती कामगिरी जे प्लॅनिंग विशाल वलटेने केलं होतं ते यशस्वी होते. आणि आज मात्र एक टशनवालं क्रिकेट, आज मात्र संघर्षात्मक क्रिकेट बघायला मिळतोय. कारण रॉयल कुडूस संघामध्ये विशाल वलटे, महेश भोईर एका संघात खेळणारे खेळाडू आहेत आणि या WPL लीग मध्ये मात्र फाईट बघायला मिळते. म्हणजे खरं एक फाईट देणार क्रिकेट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. बघूया शेखर चांगल्या फॉर्म मध्ये असला फलंदाज स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला मात्र नरेश. षटकातील दुसरा चेंडू. द गेम ऑफ द क्रिकेट, ग्लोरियस अनसर्टन्सी, अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा. यावेळेस मात्र अपील करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र चांगला मध्ये शॉर्ट लेगला मात्र फील्ड केला जातो. 1 धाव मिळते. धाव फलकाने घातक होतोय शेखर वैयक्तिक आणि कोच संघाची धाव संख्या पाहिली आपण तर 2 चेंडूमध्ये 1 धावावर 0वर बाद केलं जे महेश भोईरला. या सामन्याला कलाटी देण्यासाठी ते परागनं. परंतु क्रिकेट अनिश्चितचा खेळ, अजूनही सामना बाकी, अजूनही सामना स्थिर आहे. कारण धावांचं लक्ष आहे ते 70 धावांचं. 2 चेंडूत 1 धावांवर कोच चॅलेंजर. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू काय घडेल. अतिशय जुजबी फाईट मात्र पाहायला मिळते. रंगतदार मॅच मात्र नक्कीच पाहायला मिळते. टशनवाली मॅच आहे. कारण टॉप 1 ला पोझिशनला जाण्यासाठी कोच चॅलेंजरला सामना जिंकणं गरजेचं आहे. श्री बालाजीला सुपर 4 मध्ये. वॉट बॉलिंग, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी लाईन, त्यातले सुपर अनुभव मात्र पूर्णपणे पणाला लावतायत. आज मात्र खेळ मात्र पाहायला मिळतोय.
कारण आज जिद्दीचा खेळ प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. यापुढे सुद्धा अस्तित्वाची लढाई होणार आहे देवा प्रतिष्ठान आणि सारंग चॅम्पियन या दोन संघांमध्ये. प्लेइंग 11ची लिस्ट त्वरित सादर करायची आहे. दरम्यान बॉलिंग मार्कवर आपण पराग पाहताय. षटकातील 3 चेंडूचा खेळ, 1 धाव कोच चॅलेंजर संघाची पाहायला मिळते. आता मात्र जबाबदारी या दोन फलंदाजांवर मात्र नक्कीच कोच चॅलेंजरची, शेखर आणि नरेशवर. नरेशनं जेव्हा जेव्हा महेश यांची विकेट गेल्यानंतर टीमला सावरलेलं आहे. परागनं सुद्धा विकेट काढून सावरण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर केलेला आहे. षटकातील 4था चेंडू. या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवर काही घडू शकतं. मग या 4था चेंडू काय घडेल. मिस टायमिंग मात्र होत आहेत. बॅलन्स मात्र परागाचा गेला होता. जीवदान मात्र नरेशला मिळत आहे. नशिबाची साथ मात्र जाते कोच चॅलेंजरकडे आणि महत्वाच्या फलंदाजाला मात्र जीवदान देत आहे. एक चांगलं नशीब नरेशचं कोच चॅलेंजरचं. धाव फलक 1 धावेने पुढे सरकतोय आणि धाव फलक 2 धावांवर. दरम्यान षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. पहिलं षटक. दरम्यान षटकातील 5वा चेंडू काय घडेल. या 2 चेंडूंमध्ये पराग एक अनुभवी गोलंदाज मानले जातात. एक चांगल्या पद्धती लेजंड क्रिकेट त्यांच्याकडे मानलं जातं आणि ते टेरफी क्रिकेट मात्र आतापर्यंत दर्शवलेली या षटकामध्ये. षटकातील 5वा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. नाईस शॉट. यावेळेस कव्हर पॉइंट मध्ये मात्र चेंडू लाफ केला होता. डीप कव्हर कडे मात्र चेंडू येत असताना 1 धाव कलेक्ट करतायत. शेखर मात्र कॉल करतायत नरेशांना आणि 2 धावा. एक चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग, चांगलं कॉम्बिनेशन आणि 2 धावा कोच चॅलेंजरला मिळत आहेत या 5व्या चेंडूवर. धाव फलक जर पाहिला तर 4 धावांवर. एक समाधानकारक स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न सिंगल डबल न केला जातोय. धाव संख्या 4 वर 1 विकेट गमावताना कोच चॅलेंजर. षटकातील आता मात्र अंतिम चेंडू पराग हाताळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहताय. नाईस बॉल. या बॅस मात्र अपील करण्याचा प्रयत्न होतोय. निश्चित रूपानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. षटक या बॅस मात्र समाप्त होतोय आणि क्रुशियल मोमेंटला मात्र चांगली फिल्डिंग मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाली. धाव फलक 4 धावांवर 1 विकेट गमावताना कोच चॅलेंजर. बघूया मधुरमेय संगीत ऐकूया आणि पुन्हा सामन्यामध्ये परतूया दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. दरम्यान दुसरं षटक त्वरित घाई करायची आहे श्रीबालाई चॅम्पियन. नक्कीच उद्या मेगा फायनल क्रिकेटचा थरार. उद्या मेगा फायनल 3.5 लाख रुपये, 3,50,000 मॅन ऑफ द सिरीज, हिरो डिलक्स बाईक आणि लकी ड्रॉ अवेंजर बाईक आणि आकर्षण शो मॅच. सर्वप्रथम पहिल्यांदी या वाडा तालुक्यामध्ये लेडी क्रिकेट महिलांची एक भव्य मॅच, शो मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पालघर वर्सेस मुंबई या 2 महिलांच्या संघांमधील एक संघर्षात्मक, एक जुजबी झुंज फाईट पाहायला मिळाले. क्रिकेटचा मास संग्राम. उद्या प्रेक्षकांसाठी एक आकर्षणात्मक सामना, महिलांचा क्रिकेटचा सामना. पालघर क्रिकेट टीम वर्सेस मुंबई क्रिकेट टीम. दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिलं चेंडू मात्र घेऊन बॉलिंग मार्कवर गोलंदाज. यावेळेस आपण पाहता येतात श्री बालाजी चॅम्पियन संघाचा गोलंदाज. हॅलो. पहिली बॉलिंग पंचांकडनं श्री बालाजी चॅम्पियन संघाला, पंचांकडनं अंपायर्सकडनं सागर राऊत. मॅन फ्रॉम बिल्लोशी. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सागर राऊत. सागर राऊतवर धुरा मात्र दिली जाते विशाल वलटेकडनं. षटकातील पहिला चेंडू. याव्यास मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू थेट सीमेकडे जातोय. एक सनसनाटी चौकार. विबो बाउंड्री. कोच चॅलेंजर. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ शॉट. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. देवा प्रतिष्ठान वर्सेस श्री सारंग चॅम्पियन्स. 2 संघाचे संघनायक माझ्या सोबत आहेत, निखिल भोईर आणि प्रफुल्ल पाटील. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होता. निश्चितच नाणेफेकीचा कौल करण्याआधी निखिल काय स्वीकारशील जर नाणेफेक तुमच्या पदरात पडली तर? मी बॅटिंग स्वीकारेन. निश्चित बॅटिंग स्वीकारण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे, परंतु नाणेफेक जर समजा तुमच्या पदरात न पडली आणि तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर मात्र तुमची रणनीती काय असणार आहे? मला काहीच प्रॉब्लेम नाही. निश्चितच जाऊयात दुसऱ्या कप्तानकडे. या ठिकाणी देवा प्रतिष्ठान संघाचे संघनायक काय निर्णय असेल तुमचा? मी फिल्डिंग स्वीकारेन आणि
पण 70-80 रोखण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच 70-80 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलंय. दोघांना खूप सारे शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल करतो या ठिकाणी WPL आणि WCL. आणि जर WCA नाणेफेकीचा कौल बॅट फर्स्ट. सारंग चॅम्पियनसाठी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली. काय रणनीती असणार आहे निश्चित? जास्तीत जास्त धावा करून रन रेट वाढवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच जास्तीत जास्त धावा करून रन रेट वाढवण्याचा प्रयत्न करणार. खूप सारे शुभेच्छा. त्यानंतर देवा प्रतिनिधी संघाकडे नाणेफेक हरलायत आपण. काय कौल असणार आहे निश्चितच? काय ना, आता कमीत कमी धावानं रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच कुठलं ट्रम्प कार्ड किंवा एखादा अडवण्याचा जो असेल मेन फलंदाज असं कुठं टार्गेट आहे तुमचं? निखिल भोईसारखा एक इन फॉर्म प्लेअर आहे, त्याला आम्ही लवकर रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच खूप सारे शुभेच्छा. या ठिकाणी श्री सारंग चॅम्पियन्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि येणाऱ्या संघाला आमंत्रित केले ते दुसऱ्या फलंदाजीसाठी. धन्यवाद. पुन्हा परतूया सूरज पाटील यांच्याकडे. तर मॅच षटकारी आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ होते. धाव संख्या जर पाहिली 70 धावांचा पाठलाग करताना 10 चेंडूमध्ये सांख्यिक 11 धावांवर कोच चॅलेंजर. आता मात्र समाधानकारक स्थितीमध्ये येतोय. तर मॅच षटकातील पुढचा चेंडू या व्यास मात्र अपील करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील मात्र विकेट किपर कडनं मात्र पाहायला मिळतोय. मात्र इथे भेदक मारा, निर्धाव चेंडू मात्र डॉट बॉल करून लगातार 2 चेंडू निर्धाव जातात. धाव संख्या स्थिमित राहते ती कोच चॅलेंजरची 11 धावांवर. षटकातील पॉवर प्ले षटक सागर राऊत हाताळतोय. 1 चौकार पहिल्या चेंडू, त्यानंतर 1 सिंगल डबल धाव, 2 धावा, नंतर लगातार 2 बॉल डॉट. षटकातील अंतिम चेंडू नाही शॉट. या व्यासमात्र शेखरच्या बॅटमध्ये हवेमध्ये लाभ होतोय आणि या व्यास मात्र विकेट क्रमांक कोच चॅलेंजर 2 मोठा आदरा बसतोय. दुसऱ्या विकेटचं पतन आणि शेखरचे रिंग संपुष्टात. विबो कॅच आउट विकेट डिझाय. दरम्यान 2 विकेटचं पतन होतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट. 2 षटक समाप्त होत असताना धाव संख्येवर 11 धावांवर कोच चॅलेंजर. एक अस्तित्वाची लढाई, 2 संघांमधील मात्र जुजबी फाईट आपण पाहतायत. एक जबरदस्त भेदक मारा सातत्याने पाहायला मिळतो. धावा रोखण्यासाठी आणि विकेट घेण्यासाठी श्री बालाई चॅम्पियनकडनं कोच चॅलेंजरचा फलंदाज मात्र क्रीजवर नरेश पाहायला मिळतोय. नरेशला साथ देण्यासाठी आता मात्र फलंदाज येतोय पराग. बघूया मॅन फॉर्म सरस्व पराग स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला नरेश. एक बिग हिटर पराग मानला जातोय. खांडली येथे चांगली खेळी मात्र पाहायला मिळाली होती. ती खेळी मात्र पुन्हा एकदा यादगार प्रेक्षक वर्गाला आठवून देणार का? तो इतिहास मात्र जागा करणार का? की त्याच पद्धतीने अनुभव ज्या गोलंदाजाने महेश भोईरची विकेट घेतली. 500 रुपयाचा पारतोय षटकारला, प्रति षटकारला कांतीजी ठाकरे साहेबांच्याकडनं पराग या खेळाडूसाठी. इतिहास जागा करणार का? महेश भोईरनं विश्वास दाखवलाय परागला, आता मात्र पुढे धाडले फलंदाजीसाठी. तो विश्वास राखतोय की गोलंदाज अनुभव दाखवतोय पराग. पराग टू पराग मात्र चेंडू हाताला गेला होता. गोलंदाज पराग, फलंदाज पराग. यावेळेस मात्र एक धाव सचिन पष्टे बॉल खाली येतो. एक चांगल्या मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव संख्या 12 वर 13 चेंडू 12 धावा 2 विकेट. कोच चॅलेंजर 70 धावांचा पाठलाग करताना कोच चॅलेंजर धाव संख्या 12. तर षटकातील दुसरा चेंडू पराग बॉलिंग मार्कवर. सी बालाजी चॅम्पियन सज्ज होतोय. फलंदाज तयार होतोय. लेफ्ट हँड बॅट्समन डावखुरा फलंदाज नरेश. सरासरीनं जाणं गरजेचं कोच चॅलेंजरला, त्या सरासरीला रोखणं गरजेचं श्री बालाजी चॅम्पियन या संघाला. सातत्यानं विकेटचं टार्गेट श्री बालाजी चॅम्पियन ठेवलेले आणि सातत्याने सरासरीनं जाण्याचं टार्गेट मात्र ठेवलेलं आहे ते कोच चॅलेंजरनं. तर मी षटकातील दुसरा चेंडू यावेळेस मात्र एक धाव मात्र निश्चित करण्याचा प्रयत्न होतोय. लेग बायचा इशारा पंचांकडे मात्र इथं धाव फलक आहे. एका धावेने पुढे सरकतोय आणि 13 धाव फलसंख्येवर आता मात्र वाटचाल करतोय. या एका धावेनी तो कोच चॅलेंजर. धाव संख्या 13. षटकातील अजूनही पाता पाता 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी राहतोय. या 4 चेंडूमध्ये काय घडेल? पराग आपला अनुभव दर्शवतील की फलंदाज पराग गरजतील. षटकार प्रति षटकाराला
कांतिकुमारजी ठाकरे साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक फलंदाज लावला ते पराग याच. बघूया गोलंदाज पराग, फलंदाज पराग, काय घडेल या तिसऱ्या चेंडूवर. यावेळेस मात्र मिडल ब्लॉक चेंडू हाताळायचा प्रयत्न होतोय. एक धाव मात्र कलेक्ट केली जाते. पंचांकडनं पुन्हा एकदा इशारा येतोय 22च्या रूपानं आणि धाव फलक एका धावने 14 धावा. कोच चॅलेंजर धाव संख्या 14 वर. सांख्यिक जर पाहिलं आपण 15 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत धावक संख्या खेचली जाते. षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी 3 षटक आपण पाहतायत आणि या 3 चेंडू मध्ये काय घडेल प्रेक्षकांच्या नजरा फलंदाज डावखुरा फलंदाज नरेशवर आणि गोलंदाज राईट हँड गोलंदाज परागवर. चौथा चेंडू असेल. या व्यास मात्र लोअर फुलटॉस चेंडू हाताळला गेला. एक धाव मात्र नक्कीच कव्हर करण्यात आली आणि धाव फलक या एका धावेने 15 धावांवर पाहायला मिळते. कहोज चॅलेंजर या संघाची 70 धावांचं टार्गेट असताना षटक तिसरं प्रगती पथावर पाहायला मिळते ते पराग पाटील कडनं. मोठ्या फटक्यांपासून या 4 चेंडूमध्ये रोखून ठेवलेले हावी होतोय पराग, कारण मोठे फटके हे रोखले गेले 4 चेंडूंमध्ये. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 5वा चेंडू काय घडेल या 5व्या चेंडूवर. या व्यास मात्र कडक शर्माने चेंडू चांगला टॅप करण्यात आला होता. एक धाव मिळते. 5 चेंडूचा खेळ याचबरोबर समाप्त होतो. एका धावेवर परागने यावेळेस मात्र रोखलं गेलं आणि धाव फलक 16 धावांवर पाहताय. तर सांख्यिक पाहिले तर 17 चेंडू धाव संख्या 16. तर षटकातील अंतिम चेंडू. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी साकारलेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट पहिल्या षटकामध्ये मिळाली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट गमावताना सागरनं 7 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकात 5 चेंडूमध्ये एक जबरदस्त कामगिरी परागकडनं श्रीबालाई चॅम्पियनकडनं. कोहो चॅलेंजर 70 धावांचा पाठलाकडे मात्र एक जबरदस्त वाटचाल करण्याचा प्रयत्न होईल का या चेंडूवर बघूया. एक चांगल्यामध्ये ब्लॉक होलच्या चेंडू मात्र खेळी करण्याचा प्रयत्न. बॉडी लँग्वेज गोलंदाजी बघायला मिळते. एक धाव मिळते आणि षटक समाप्त होतोय आणि 70 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडूंमध्ये 3 षटकांमध्ये कोच चॅलेंजर 2 विकेट गमावताना 17 धावांवर अजूनही 5 षटके बाकी आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. टीट फॉर टॅटची लढाई मधुरमय संगीत विवो WPL 2017. थँक्यू. आणि 5 षटकांमध्ये 53 धावांचं लक्ष. 30 चेंडूंमध्ये 53 धावा हे टार्गेट मात्र आता ठाकलेलं आहे ते कोच चॅलेंजर समोर. बघूया धावा रोखण्याचा प्रयत्न सी बालाजी चॅम्पियन कडनं पाहायला मिळेल. धावा करण्याचा प्रयत्न कोच चॅलेंजर कडनं पाहायला मिळेल. काय घडेल सर्व प्रेक्षकांच्या नजरा गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कवर स्वतः गेम प्लॅनर विशाल वलटे. धावा रोखण्याचा प्रयत्न असेल, विकेट घेण्याचा प्रयत्न विशाल कडनं असेल आणि त्याच धावा सरासरी रूपाने वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल तो मात्र फलंदाज नरेशवर आणि परागवर. बघूया काय घडेल. 30 चेंडू मध्ये विजयासाठी कोच चॅलेंजरला 53 धावांचं लक्ष. बघूया 4थं षटक बॉलिंग मार्कर विशाल वलटे. टॉप 1च्या पोझिशनला कोच चॅलेंजर जाण्यासाठी हा सामना महत्वाचा आणि सुपर 4 साठी श्रीबालाई चॅम्पियनला. नाईस बॉल. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी. एक धाव मात्र नक्कीच मिळते. एक चांगल्या पद्धतीने मात्र लोअर फुलटाचा वापर करताना मात्र विशाल वलटे सातत्याने परिवर्तन. फलंदाजाच्या बुद्धीशी खेळणं ही खासियत मानली जाते. फलंदाजांना मात्र सरासरी सिंगल डबल एखादा चौकार एखादा षटकार सामन्याला कल्लाटी देऊ शकतं, कारण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त महत्व सरासरीला आहे. 8 धावांची सरासरी 12 धावांची सरासरी या सरासरीला खूप महत्व असतं. तर या षटकातील दुसरा चेंडू विशाल वलटे डॉटच्या शोधात विकेटच्या शोधात. काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर. स्ट्रायकिंगला फलंदाज पराग. नाईस शॉट. यावेळेस मात्र कव्हर द्यायचा असून एक फटका आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला मात्र डीपला होता राहत आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या चौकार अडला होतोय. मात्र धाव संख्या या 2 धावांच्या बळतीने धावफलक पुढे सरकतोय तो 20 धावांवर. 20 चेंडू आणि 20 धावा. 48 चेंडू 70 धावांचं टार्गेट असताना कोच चॅलेंजर संघ 20 चेंडू मध्ये 20 धावांवर 2 विकेट गमावताना विशाल वलटे बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंगला फलंदाज पराग आपण पाहतायत. तिसरा चेंडू काय घडेल.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा खात आहे कवड्याचा सुरेखपणा क्लास शॉट मात्र परागच्या बॅटमध्ये मात्र रुपेशचं तेवढं शतरक्षण पाहायला मिळते थ्रोप मात्र होतो आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय आणि रनआउटच्या विकेटचं पतन टर्निंग पॉइंट ऑन द मॅच नरेश बाद मोठा दबाव होतोय कोच विवो रनआउट विकेट डीजे एक जबरदस्त फिल्डिंग मात्र रुपेश पाटील कडनं मॅन फ्रॉम बिलोशी एक चांगल्या पदक्षेत्र रक्षण आणि योग्य ठिकाणी योग्य वेळेत थ्रो आणि डायरेक्ट हिट विशाल वटेनं प्रेझेन्स ऑफ माइंडनं रिक्स घेतली आणि डायरेक्ट हिट केला आणि मात्र रनआउटची विकेट नरेश बाद झाले कोच चॅलेंजरचे फलंदाज यावेळेस पाहायला मिळत आहेत दिनेश उर्फ गोट्या मॅन फ्रॉम निचोळे आता मात्र पराग स्ट्राईक एंडला येत आहेत प्रति षटकारला कांतिकुमारजी ठाकरे यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस मात्र जाहीर होतंय ते पराग यांना प्रोत्साहन म्हणून मात्र कांतिकुमार ठाकरे बक्षीस लावतायत 500 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकारला बघूया काय घडेल अतिशय जुजबी फाईट आपण पाहतायत बॉलिंग मार्क गोलंदाज यावेळेस विशाल वलटे एक चांगल्यामध्ये कलात्मक धाव संख्या आतापर्यंत 21 धावांवर दुसरी धाव घेताना रनआउट झाले एकच धाव मिळाली धाव संख्या 21 वर 27 चेंडूत 49 धावांचं टार्गेट एक मोठं टार्गेट मात्र कोच चॅलेंजर समोर नाईस शॉट हो वॉट अ बॅटिंग अंगामध्ये स्ट्रेट डाईला मात्र चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला मात्र चेंडू फील होतोय एकच धाव मिळते धाव फलक एका धावेने 22 धावांवर 3 विकेट गमावताना कोच चॅलेंजर संघ 70 धावांचा पाठलाग करताना 22 धावांवर चौथ्या षटकात आतापर्यंत चेंडूचा खेळ होतो 4 22 चेंडू आणि 22 धावा आतापर्यंत षटकातील 5वा चेंडू काय कडे 22 चेंडू मध्ये आतापर्यंत 22 धावा 48 चेंडू मध्ये 70 धावांचं टार्गेट होतं आणि या 22 चेंडू मध्ये 22 धावांवर आतापर्यंत रोखलं जात आहे ते कोच चॅलेंजरला श्री बालाजी चॅम्पियन षटकातील 5वा चेंडू नाईस बॅटिंग यावेळेस मात्र कवडाचा सुरेख फटका मात्र क्लास शॉट मात्र नक्कीच एक धाव मिळते दुसऱ्याचा प्रयत्न केला होतोय आणि यावेळेस मात्र खराब फिल्डिंग क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळलं 2 धावा मात्र यशस्वीरित्या मिळाल्या धाव संख्या 24 वर 23 चेंडू 24 धावा एक धाव रोखणं गरजेचं श्रीबालाई चॅम्पियनला आणि एक डबल धाव संख्या चौका षटकानं सरासरी कव्हर करणं गरजेचं कोच चॅलेंजरला जसा वेळ तसा खेळ जसा चेंडू तसा फलंदाजाचा मात्र खेळ मात्र पाहायला मिळतो भेदक मारा सातत्याने विशाल वलटेकडनं षटकातील अंतिम चेंडू यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू मात्र बीट झाले चांगली खेळ करणारा चेंडू होता परंतु बीट झाले खेळ हा सातत्याने प्रेझेन्स ऑफ माइंडचा खेळ मानला जातो विशाल वलटेनं मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं धाव संख्या आतापर्यंत कोच चॅलेंजर 24 चेंडूमध्ये 24 धावा 3 विकेटवर ड्रिंक ब्रेक होतोय आणि विजयासाठी धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये 46 धावांचं आव्हान विवो WPL 2017 वेलकम डीजे बघूया 24 चेंडूंमध्ये 24 धावा झाल्यात आणि उर्वरित 24 चेंडूंमध्ये हव्यात 46 धावा एक जबरदस्त सामना आपण पाहताय तर जुजबी फाईट मात्र देण्याचा प्रयत्न केला जातोय डीजे भूपेश इको दे इको बघूया पुढे एकदा सामन्याकडे आपण या मैदानात जाऊया YouTube लाईव्ह टेलिकास्ट वर
करोडो प्रेक्षक YouTube लाईव्ह टेलिकास्टवर मात्र एक भव्य आयोजन वाडा प्रीमियर लीग सीझन 3 तिसरं पर्व आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये परागनं षटक हाताळलं, 1 विकेट घेताना 4 धावा दिल्या. त्यानंतर मात्र सागर राऊतनं 7 धावा देत 1 विकेट घेतली. 2 पॉवर प्लेची षटक प्रगती पथावर बघायला मिळाली. नंतर परागनं पुन्हा एकदा मात्र दबाव ठेवला, 6 धावा देत रोखलं गेलं. विशाल वलटेनं 7 धावा देत 4ही षटक प्रगती पथावर. दरम्यान षटकातील पहिला चेंडू रंजन बॉलिंग मार्कवर, पराग सेकंडला, लोअर फुल टॉच चेंडू, नामी संधी. एक जबरदस्त गेम प्लॅनिंग, पायांची हालचाल, सफल होणं गरजेचं. सुनील गावस्कर एक क्रिकेटर, माजी क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर टीम ऑफ इंडिया, त्यांनी म्हटलेलं आहे की पायांची हालचाल, चेंडू नजर ही फलंदाजीसाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू, या व्यासमाता परागच्या बॅटमध्ये चेंडू मिड विकेट कडे जातोय आणि विकेट क्रमांक 4. मोठा द्रबतोय कोच चॅलेंज संघाला. बिग हिटर बाद, पराग आउट. पहिल्या 4 षटकांमध्ये 4-7-6-7 अशी धावसंख्या दिली गेली. सरासरी जाणं महत्वाचं, हे क्रिकेटचं खूप मोठं सत्य, कटू सत्य, आणि त्या सत्याला मात्र कुठेतरी रोखलं जाते ते श्रीबलाई चॅम्पियन कडनं. सरासरी रोखली आणि विकेट आतापर्यंत 4 विकेट गेलेले आहेत. दरम्यान 5व्या षटकात अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक आकर्षणात्मक सामना पाहायला मिळतोय. 70 धावांचं टार्गेट, मात्र दबाव ठेवण्याचा प्रयत्न श्रीबलाई चॅम्पियन कडनं, परंतु धावांची सरासरी जर खेचली गेली तर मात्र धावांची सरासरी होऊ शकते. या षटकात अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. रंजनचं मात्र यावेळी चांगली कामगिरी 2 षटकांमध्ये. बघूया काय घडेल. 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 46 धावांचं टार्गेट होतं. पहिली 2 चेंडू हाताळले गेले आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये रंजनची एक चांगली कामगिरी. पहिला चेंडू डॉट निर्धाव हाताळला गेला, दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतोय आणि तिसरा चेंडू घेऊन येतोय रंजन. सज्ज होते फलंदाज. स्ट्राईक एंडला एक डावखुरा लेफ्ट हँड बॅट्समन गोट्या उर्फ दिनेश. एक फटका यावेळेस मेंदू हवेमध्ये राहतोय, नो मॅनच्या दिशेने पडतोय आणि सीमा पार, विबो बाउंड्री. दिनेश ऑन फायर, कोच चॅलेंजर बाउंड्री. धन्यवाद डीजे मास्टर. पहिला चौकार बघायला मिळतोय तो एक्स्ट्रा फायनलच्या क्षेत्रात. निश्चितच प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका हा कोच चॅलेंजर संघाला आपल्या विजय समीप नेऊ शकतोय. प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका त्यांना मात्र या पहिल्या क्रमांकावर परिधान करू शकते. पुन्हा एकदा बघा षटकातील पुढच्या चेंडूचा मारा करतोय उजव्या शैलीचा गोलंदाज, मेन स्टेज एंडकडनं गोलंदाजी करतोय. राईट राऊंड विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज त्याला साथ देतोय का चौकाच्या साईने फलंदाजी करतोय. विजयासाठी 70 धावांचा धाव लक्ष पिछा करताना सलामी वीर उतरलेला. पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर मात्र हळूहळू गडी बाद झाले. एक चांगली साजदारी, एक चांगला प्लॅटफॉर्म निश्चितच सामन्यामध्ये परतू शकतो. दोन्ही फलंदाज तुल्यबळ मारत जातात. दुसऱ्या नॉन सायकल येणार रुपेश राऊत आता मात्र फुलटा चेंडू पुल गेला, वाईडिश मिडल त्याच्या डोक्यावर जातो. बघूया चेंडू सीमारेषा पारतोय का. येस, इट्स गोइंग टू द अनदर ब्रेक हिट फ्रॉम दिस ओव्हर. बॅक टू बॅक 6. थैंक यू और कोई चैलेंजर को आगे ले जाने की जिम्मेदारी अब उठा ली है इस बल्लेबाज ने, दिनेश ने. बाउंड्री के बाद बड़ी हिट, बड़ा सिक्सर, वीवो सिक्सर यहाँ पे देखने को मिला. दर्शक यहाँ पे आते सिक्सर देखने. स्कोर बनता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 34. हो गया. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू काय घडेल यावेळेस मात्र नाईस इम्प्रेसिव्ह मात्र चेंडू आता येतात. तेवढीच खेळी मात्र सातत्याने गोट्याकडनं पाहायला मिळाली. एक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना मात्र चेंडू 2 धावा यशस्वीरित्या. मॅन फॉर्म निचोळे, एक करारा जबाब. निचोळेचा खेळाडू मानला जातोय. एक रायझिंग प्ले चांगल्या पद्धतीनं. नो बॉलचा इशारा होता पंचांकडे. सूरज पाटील सर फिल्डिंग प्लेसमेंट चुकले गेले. जले पे नमक छिड़कते हैं यहाँ पे. निश्चित रूप से खराब प्रदर्शन होता हुआ. पहले एक गेंद पे चौका लगा, उसके बाद 6 और अभी 9 बॉल और 2 रन, 1 रन.
फ्री हिट का मारा होगा नीचे 37 अस्तित्वाची झुंज. सामना जिंकणं गरजेचं, कारण क्रिकेटमध्ये खेळ करणं गरजेचं. नशीब काही करत नसतं किंवा समालोचक काही करत नसतं. आवाजावर खेळणारा क्रिकेटपटू नसतो, तर खेळावर संयमानं प्रेझेन्स ऑफ माइंडनं खेळणं गरजेचं असतं. क्योंकि स्टेडियम में भीड़ तो होती है, आवाज तो होती है, लेकिन खेल वही करता है जो मुकद्दर पे सिकंदर बनने वाला होता है. बघा दरम्यान षटकातील अधुरी चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 2 चेंडूचा हिट मारा हवा में गेंद. और यहाँ पर देखा जाए तो क्या छोड़ दिया विशाल वल्टे. फ्री हिट मात्र नक्कीच होतं, परंतु तेवढीच चांगली खेळी, कारण टीमला सावरलं जातंय ते दिनेशकडनं. योग्य वेळेत योग्य ठिकाणी 2 मोठे फटके. धावसंख्या जर पाहिली आपण तर 39. आता मात्र सामना रंगणार आहे. एक जबरदस्त मॅच, फाईट, मेहनतपणा लागणारे दोन्ही संघांकडनं. What a batting! Just again निकली बल्ली की गोली. What a fantastic, magnificent over from this match. 4G ग्रुप कडे 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं षटकारासाठी. निश्चितच टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. दोन्ही षटकार आणि एक चौकार. आतिषबाजी बघायला मिळाली. दिपोळीला खूप उशीर असं षटकारांचा पाऊस पडला. 2 षटकार बघायला मिळाले, एक चौकार. सामन्याला कनाटी लागते सूरज पाटील सर. सोबत वेखंडे यांच्याकडे दिनेश कोल्हे 200 रुपयाचं पारितोषिक मिळतंय. सोबत वेखंडे यांच्याकडे 2 षटकारासाठी. 4G ग्रुप यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक. डिझे मास्टर 4G ग्रुप यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक. निश्चितच टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. 2 षटकार आणि एक चौकार. सूरज पाटील सर. दरम्यान यावेळेस जर आपण पाहतायत आनंदी आनंद अब को चैलेंजर के पैवलिन बॉक्स में. जब विकेटें गई तो आनंद था श्री बालाजी चैंपियन के पैवलिन बॉक्स में. अब यहाँ पे दिनेश मैन फॉर्म निचोड़े करारा जवाब देते हुए इस गेंदबाज के ऊपर अब तक लगाए गए 2 सिक्सर और एक बाउंड्री. 5 गेंद हो चुकी है. अब ये अंतिम गेंद रहेगी इस ओवर की. देखा जाए ओवर के बाद देखा जाए तो जो अंतिम पारी खेली गई इस 6 गेंदों में 2 बड़े हिट और एक बाउंड्री. हैट्स ऑफ, क्या कमाल की बल्लेबाजी. एक जबरदस्त फलंदाजी केली. ऐन मोमेंटला टीमला सावरलं ते दिनेशनं. आता मात्र बॉलिंग मार्कर गोलंदाज. आधी गोलंदाजाचं नाव सांगू द्या, नंतर मी रन सांगतोय. विशाल वल्टे. आणि धाव संख्या स्कोर किती हा बोला चिंटकी दे. 18 चेंडू 45 धावा. 25 धावा आपण पाहतायत. अरे डिस्टर्ब करू नका ना, तुम्ही तिकडनं बोलतायत. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. एक चांगली कामगिरी विशाल वल्टेकडनं. जी कामगिरी चांगली केली होती दिनेशनं, त्यानंतर तेवढीच कामगिरी श्री बालाजी चॅलेंजरकडनं. म्हणजे दोन्ही संघांकडनं मेहनत बघायला मिळते. दॅट्स अ सी, जो होता है वही कहलाते हम. यावेळेस मात्र एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. आणि धाव संख्या एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय तो 46 धावांवर. सामना अतिशय रंगतदार आहे. दोन्ही संघांकडे चांगली मेहनत बघायला मिळते. आणि खरं तर ज्याची मेहनत असते तो सामन्यामध्ये जिंकत असतो. दोन्ही संघांकडे चांगली मेहनत पाहायला मिळते. काय घडेल षटकातील आता मात्र 3रा चेंडू. 16 चेंडू आणि 24 धावा. गुणलेखक अमोल तिवारी चांगले आम्हाला साथ देत आहेत. त्यामुळे षटकातील 3रा चेंडू. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. एक चांगल्या पद्धतीने फलंदाजी ज्यांनी मागच्या षटकामध्ये केली होती त्या फलंदाजाला मात्र बीट करण्याचा प्रयत्न विशाल वल्टेकडनं. म्हणजे दोन्ही संघांकडनं एक जबरदस्त टीट फॉर टॅटची लढाई. तर षटकातील 4था चेंडू. नाईस बॅटिंग. यावेळेस मात्र कडक शर्मांना प्रयत्न चांगला चेंडू टॅप केला जातोय. चेंडू मात्र कव्हरला फील्ड होतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या. एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन 2 फलंदाजांमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहताय तर दिनेश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन. चांगल्या पद्धतीने विचार विनिमय, चांगल्या पद्धतीने कॉल आणि 2 धावा वसूल केल्या आहेत. आणि धाव फलक या 2 धावांनी पुढे सरकतोय तो 48 धावांवर. प्रेक्षकांमध्ये चर्चा मात्र नक्कीच बघायला मिळते. आकर्षण बघायला मिळतंय. आणि 14 चेंडू मध्ये 22 धावा. 14 चेंडू 22 धावा. षटकातील पुढचा चेंडू काय घडेल. विशाल वल्टे बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र पुलशॉट मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये मात्र चेंडू सापडला नाही. एक धाव मात्र नक्कीच बघायला मिळते.
49 प्रयत्न मात्र सातत्याने दिनेशकडनं पाहायला मिळतोय स्ट्राईकला घेण्याचा, कारण मागच्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी, एक चांगलं मनोरंजन प्रेक्षकांचं केलं होतं षटकार चौकार टोकून. 13 चेंडू 21 धावा, अटीतटीच्या सामन्याकडे मात्र सामना बघायला मिळतोय. 13 चेंडू 21 धावा. बघूया 13 चेंडू आणि 21 धावा, सामना रंगतदार मात्र नक्कीच बघायला मिळतोय. काय घडेल थोडंसं चक्रीवादळ मात्र नक्कीच बघायला मिळतं ग्राउंड मध्ये. मैदान साफ केलं जात आहे, नॅचरल एअर सोर्स पाहायला मिळतोय. हवेचा पंच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू 21 धावा स्कोरर म्हणतात. बाईक बाजूला घ्यायची व्हॉलेंटियर, ती बाईक बाजूला घ्यायची आहे प्लीज, फास्ट व्हॉलेंटियर. दरम्यान षटकातील अंतिम चेंडू, अटीतटीचा सामना. कडक शॉट, वॉट बॉट शॉट, एक जबरदस्त करारा जबाब होता, परंतु तेवढं क्षेत्ररक्षण मजबूत बघायला मिळालं. या चेंडूवर षटक समाप्त आणि धाव संख्या आपण पाहत नाहीत आतापर्यंत 50 धावा आणि विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 20 धावा, 10ची सरासरी येते. काय घडेल तोपर्यंत आपण मधुरमेळ संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानात परतूया. 12 चेंडू 20 धावा, अटीतटीचा सामना. धन्यवाद डीजे मास्टर. काय बाईक व्हॉलेंटियर बी फास्ट, बाईक बाजूला घ्यायची आहे. बुलेट फास्ट फास्ट फिल्डिंग लावायची, कारण आज 6 सामने खेळवायचे आहेत. बाईक बाजूला घ्यायचे आहेत. व्हॉलेंटियरचं आपण फास्ट जरा घाई करायची आहे. बाईकचा व्यवस्थित कृपया साईड ग्लास खाली पडून घ्यायचे. सर्वांना नम्रतेचं निवेदन आलेल्या प्रेक्षकांच्या ज्या बाईक्स उभ्या असतील सीमारेषेला जग, सर्वांना नम्रतेचं निवेदन, ज्या बाईक्सचा साईड ग्लास आहे ते खाली पाडून घ्यायचे, जेणेकरून खेळाडूंना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही, रिफ्लेक्शन होणार नाहीये. पुन्हा सामन्यामध्ये सुरेश पाटील सर. दरम्यान 12 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष्य. बघूया 12 चेंडू आणि 20 धावा. पहिला चेंडू यावेळेस मात्र कडक शॉट मात्र नक्कीच बघा. चेंडू मात्र डीप लॉंग ऑन मात्र क्षेत्ररक्षण केलं परागनं, एक धाव मात्र घेतली होती. एक चांगला कॉल मात्र नक्कीच फलंदाजाकडनं होता, तेवढंच क्षेत्ररक्षण परागकडनं. दोन्ही संघांकडे सारखी मेहनत बघायला मिळते, कारण सामना अटीतटीचा आहे. एक धाव मिळते पहिल्या चेंडूवर. 11 चेंडूत विजयासाठी धावांचं लक्ष 19. दोन्ही संघांनी आतापर्यंत जबरदस्त मेहनत केली आहे आणि अटीचा सामना ज्या वेळेस येतो त्यावेळेस दोन्ही संघांची मेहनत पाहायला मिळते. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. बघूया 11 चेंडू आणि 19 धावा. बघूया बॉलिंग मार्क गोलंदाज सागर राऊत मॅन फ्रॉम बिलोशी. काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर. नाईस शॉट. या वेळेस स्ट्रेट धावचा सुरेख एक फटका, एक धाव मिळते. रुपेश पाटील बॉल चेंडू खाली येते, थ्रो मात्र केला जातोय. या वेळेस मात्र खराब थ्रो, बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र चेंडू जातोय. नशिबाची साथ, सीमा पार. कोच चॅलेंजरची धाव संख्या मात्र पुढे सरकते. थँक्यू डीजे. पंच धाव संख्या 5. या चेंडूवर मात्र 5 धावा मिळत आहेत आणि या 5 धावांनी धावफलक पुढे सरकतोय 56 धावांवर. एक नामी संधी मिळाली, एक ओव्हर थ्रो, खराब थ्रो मात्र बघायला मिळाला आणि धाव संख्या मात्र 5 मिळाली 56 धावांवर. आता मात्र विजयाचं लक्ष राहतंय ते 10 चेंडू आणि 14 धावा. सामना मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय कोच चॅलेंजर कडनं. बघूया 10 चेंडू आणि 14 धावा.
प्रेक्षकांचा आक्रोश जोश बघायला मिळतोय कारण सामना रंगतदार आहे. अटीतटीच्या मोमेंटला आहे. 10 चेंडू मध्ये 14 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज एक जबरदस्त फलंदाजी करताना रुपेश. नाईस शॉट यार, व्हॉट अ बॅटिंग, क्लास शॉट. यावेळेस मात्र स्वीपर कव्हर कडे चेंडू जातोय. सीमा पार चौकार, कोच चॅलेंजर बाउंड्री. 60 धावा फलकावर लागतायत. एक जबरदस्त बॅटिंग ऐन मोमेंटला, क्या बात आहे. आणि आता मात्र धाव संख्या हवी आहे. 9 चेंडू मध्ये 10 धावा. अटीतटीचा सामना होता आणि ज्या चौकारानं मात्र सामना एक जबरदस्त झुकण्याचा प्रयत्न आता कोच चॅलेंजरकडे. परंतु सामना अनिश्चितचा खेळ क्रिकेटचा, कारण चेंडू बाकी आहेत ते 9 चेंडू मध्ये 10 धावा. गेम ऑफ द क्रिकेट, ग्लोरियस अनसर्टन्सी. खेळ क्रिकेटचा अनिश्चिततेचा, फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल एबिलिटी एज वेल एज प्रेझेंस ऑफ माइंड, ये 3 बातें काफी इंपॉर्टंट. नाइस बॅटिंग. या व्यास मात्र एक धाव मात्र नक्कीच मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र दिनेश खंड मात्र एक प्रयत्न बघायला मिळतो. एकच धाव मिळते या चेंडूवर. धाव संख्या 61 वर 61. आता मात्र विजयी धावांचं लक्ष. 8 चेंडू आणि 9 धावा. सामन्याची सरासरी मात्र दिनेशनं जे मोठे फटके लावले त्याच मोठ्या फटक्यांनी, त्या 2 षटकारांनी एका चौकारांनी मात्र धाव संख्या कव्हर झाली आणि सरासरीच्या बॉल टू रन मात्र पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा बिग हिट म्हणा प्रयत्न, परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड बिलकुल अपसेट आणि रनआउटची विकेट मात्र जाते. इथे मात्र घाई आणि विकेट जाई असं म्हटलं जात आहे. रनआउटची विकेट दिनेश बाद आणि मोठा हादरा बसतोय कोच चॅलेंजर. विकेट क्रमांक 5. मधुरमेश संगीत ऐकूया, सामन्यात परतूया. अटीतटीचा मॅच. थँक्यू डीजे. आतापर्यंत चेंडूचा खेळ होतोय तो 5 आणि विजयासाठी 7 चेंडू आणि 8 धावा. अतिशय जबरदस्त मॅच, जुजबी झुंज आपण पाहतायत. प्रेक्षकांना आकर्षण करणारा सामना मात्र पाहायला मिळतोय. टॉप 1च्या पोझिशनला जाण्यासाठी कोच चॅलेंजरसाठी हा सामना जिंकणं गरजेचं आणि सुपर 4 मध्ये जाण्यासाठी मात्र तीच कामगिरी करावी लागेल सामना जिंकण्याची. ती सीबालाई चॅम्पियनला दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं. बघूया 7 चेंडू 8 धावा, कोण जिंकेल हा सामना याची उत्तर पुढील 7 चेंडूंमध्ये. बघूया सागर टू स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतायत रुपेश. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज प्रसाद. 7 चेंडू 8 धावा. या व्यास मात्र धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 22च्या रूपाने एक धाव मिळते आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू, शेवटचं षटक. 6 चेंडूत विजयासाठी 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. काय घडेल? अतिशय अटीतटीचा सामना. कोच चॅलेंजर वर्सेस श्री बालाजी चॅम्पियन WPL 2017. फॅन्ट ऑफ मॅच डीजे. बघूया फास्ट.
दरम्यान षटक अंतिम 6 चेंडू आणि 7 धावा. बघूया काय घडेल. एक धाव मात्र नक्कीच या चेंडूवर मिळते आणि आता मात्र विजयासाठी धावांचं लक्ष राहतंय. 5 चेंडू आणि 6 धावा. अटीतटीचा सामना आहे. मॅन ऑफ गोरे शिवराज स्पोर्ट गोरेचा एक अष्टपैलू खेळाडू येतो सलामी. आता मात्र प्रसाद राऊत. सूरज सर अनुभवाने भरगच असा प्रसाद जवळजवळ 18 वर्ष. प्लीज सर अटी सामना आहे. 2 व्हाईसनी फलंदाज थोडासा गोंधळू शकतो. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. पंचांकडनं इशारा. धाव संख्या 1 ने पुढे सरकते 65 धावांवर. 5 चेंडू 5 धावा. 5 गेंदों में 5 रन. काफी रोमांटिक मैच. नाइस शॉट. इस बार गैप निकालने का प्रयास था लेकिन अच्छी फील्डिंग यहाँ पे थर्ड मैन में फ्लाई स्लिप में बेहतरीन यहाँ पे फील्डिंग की भरत ने. 1 ही रन मिला और 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 66. अब चाहिए 4 गेंदों में 4 रन. क्या होगा इस मैच में. इस बार देखा जाए तो डॉट गेंद करके दिखाई. 3 गेंदों में चाहिए 4 रन जीतने के लिए. काफी रोमांचक मैच. और हवा में 1 रन मिला. दूसरी रन की कोशिश और दूसरी रन भी बटोर ली. तीसरी रन की कोशिश यहां पे नहीं हुई. 2 ही रन मिले. अब चाहिए जीतने के लिए 2 गेंदों में 2 रन. 2 चेंडू आणि 2 धावा. काय घडेल. प्रेक्षकांच्या नजरा. इफ अँड अनलेस जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळाला खूप महत्व आहे. काय जे घडणार आहे ते मात्र पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. देवा प्रतिष्ठान आणि सारंग चॅम्पियन आपण लगेच तयार राहायचं. नाईस शॉट. यावेळेस मात्र 1 धाव मिळते. थ्रो मात्र यावेळेस केला जातोय आणि यावेळेस मात्र मिसफील्ड आणि इथे मात्र कोहो चॅलेंजर विजयी होतोय. विन द मॅच कोहो चॅलेंजर. गुड लक. हार्ड लक टू श्री बालाजी चॅम्पियन. हॅट्स ऑफ. खरं तर मी स्तुती करेन ते दिनेश ज्यांनी सामन्याला कलाटणी केली. रुपेशनं मॅच फिरवली. परागनं साथ दिली. हॅट्स ऑफ. जबरदस्त टेरिफिक क्रिकेट मात्र दाखवलं. कोच चॅलेंजर एक माइंड ब्लोइंग मॅच खेळले. विन द मॅच. एक अटीय सामना रंगवला. सी बालाजी चॅम्पियन. बॅड लक हार्ड लक. बघूया हीच खासियत WPL ची. अटीतटीचे सामने होणं आणि प्रेक्षकांना आकर्षणाचे सामने बघणं. वेलकम WPL 2017. Thank you, sir. The man of the match award goes to Dinesh, coach challenger. उर्फ गोट्या. वेलकम. 12 चेंडू मध्ये 30 धावा. या 30 धावा करताना